छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातलं स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातलं गनिमी कावा याचा उपयोग करून बिझनेस कसा बिल्डअप करायचा. बिझनेस म्हणजे मुलं जे शिकताय ते या बिझनेस स्कूलमधून शिकताय. मग नक्कीच तिथली काहीतरी एज्युकेशन सिस्टीम वेगळी आहे, की अरे कोणतरी तो फॉरेनचा सीईओ आहे, त्यांनी सांगितलंय की तुमची टीम एवढीच असली पाहिजे ज्याने पिझ्झा खाल्ला पाहिजे. अरे येडे आहे तुम्ही. हे जर एका प्रत्येक व्यावसायिकाच्या मनामध्ये गुंतलं गेलं किंवा त्याच्यावर तिचं ते लाभलं गेलं तर कोणताही व्यक्ती कोणताही बिझनेस उभा करू शकतो. आतापासून 10 वर्षानंतर MBA, BBA, इंजिनिअरिंग हे कसं राहील, हे रिलेव्हंट राहील का? कारण कसं आहे ना, जर MBA करून जर मुलं बिझनेस करू शकत होता तर आज लाखोंनी MBA ठिकाणी पडलेत. का तेवढे बिझनेस होत नाही? का त्यांना नोकऱ्या नाहीयेत? की तुम्ही MVP बनवलाय, म्हणजे तुमचं एक बिझनेसचं एक मॉडेल उभं केलंय, त्याला तुम्ही लॉन्च करताय अल्फा स्टेजला. अल्फा स्टेज म्हणजे एक छोट्याशा एरियामध्ये 100 लोकांमध्ये लॉन्च करताय. मग त्यातनं काय रिझल्ट आला त्याचा मार्केट रिसर्च करता आणि त्यानंतर हळूहळू त्याला ग्रो करता. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं इंडियन एज्युकेशन सिस्टीम मध्ये हार्ड वर्किंग एम्प्लॉय बनवण्याची ताकद आहे, पण ते मोठं स्वप्न बघण्याचं आपल्याला शिकवलं जात नाहीये. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाडीच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. सो आजच्या घडीला भारतामध्ये दरवर्षी लाखो व्यक्ती पदवी प्राप्त करतात, पण त्यापैकी किती जण नोकऱ्या भेटतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नोकऱ्यांची परिस्थिती, जॉबची परिस्थिती सध्या खूप अवघड आहे. सो या सगळ्या गोष्टी बाबतीत किंवा MBA, BBA हे किती रिलेव्हंट असणार आहे येत्या 10 वर्षानंतर किंवा येत्या काळामध्ये याबद्दल, किंवा बिझनेस करावा का जॉब, किंवा MBA करून काय केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर गप्पा मारण्यासाठी आज आपल्यावर आहेत असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी जगातील पहिलं मराठी बिझनेस स्कूल सुरू केलं, ज्याचं नाव आहे वायरीबाबा बिझनेस स्कूल. सो आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी आहेत वायरीबाबा बिझनेस स्कूलचे फाउंडर म्हणजेच यशोदीप शेट्टे सर. यांचं असं एक म्हणणं आहे की तुम्ही जर शिकताय तर तो बिझनेस करत करत शिकलं पाहिजे. MBA जर तुम्ही करताय तर तुम्ही बिझनेस करत करत शिकलं पाहिजे. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची नीतिमूल्य, यांचे विचार घेऊन जर तुम्ही बिझनेस केला तर तो खूप जास्त यशस्वी ठरू शकेल. सो जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. सो एन्जॉय दी पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सर. तुमचं पुन्हा एकदा सांगितलं आहे द स्पेशल कॉर्नरमध्ये, कारण आपण आधी पण एकदा भेटलेलो आहे. आता एका वेगळ्या विषय घेऊन भेटतोय. सो तर आधी सुरुवात करू ना, की यशदीप शेटे नक्की कोण आहे, वायडी बाबा काय आहे, हे तर सांगा आम्हाला. यशोदीप शेटे असं काही जगावेगळं कोणी नाहीये. यशोदीप शेटे हा एक पूर्णपणे या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे, जो त्यांच्या विचारांनी पुढे चाललाय आणि एक काहीतरी समाजाला देणं लागतोय. हं. समाजामध्ये तरुण विद्यार्थ्यांना एंटरप्रेन्योर घडवणं, CEOज घडवणं, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये सेटअप करणं, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना सेटल करणं आणि या भारत देशाला पुन्हा एकदा सोन्याची चिडिया बनवणं, जे की इंग्रजांच्या आधी आपला भारत देश होता. तसं काहीतरी मी पुन्हा एकदा भारत देशाला एक जागतिक विश्व राजधानी बनवण्याचं स्वप्न माझं आहे आणि वा. त्या उद्देशाने मी काम करतोय. मग आता वायडी हे काय हे आम्हाला माहिती आहे, तर ते सांगा परत एकदा काय प्रकार आहे. हां, आता भरपूर जणांना तर माहितीच आहे, की माहिती झालेलं आहे. मला नापास झालेलो होतो मी इंजिनिअरिंगला. हं. बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमुळे. आणि ते नापास झाल्यामुळं सगळेजण वायडी चिडवायचे. हं. परंतु माझा एक स्वभाव असा आहे, की मला ज्या गोष्टीने चिडवलं जातं आणि जे फेल्युअर येतं, त्याला मला एक पॉझिटिव्ह मोडमध्ये न्यायला आवडतं हं. किंवा त्याच्यातून काहीतरी शिकायला आवडतं. म्हणून 2017 साली ज्यावेळेस मला ड्रॉप मिळाला, त्यावेळेस वायडी बाबा के बोल हा YouTube चॅनल मी स्टार्ट केला होता बरं, बरं. आणि त्यामुळेच मला वायडी बाबा म्हणून ओळखतात. बरं. तर आणि वायडी बाबा मग आता बिझनेस स्कूल तुम्ही सुरू करताय. मग त्याच्याबद्दल सांगा की ते काय आणि हे सुरू करण्यामागचं कारण काय होतं? ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो, मला ड्रॉप पडला होता ना, हं. माझी इच्छा होती की मला अब्रॉडमध्ये जाऊन हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूल असे नामांकित बिझनेस स्कूल आहे. तिथे जाऊन उद्योजकतेचं शिक्षण घ्यायचं होतं आणि ते माझं स्वप्न होतं. परंतु ऑलरेडी नापास झालेलो हं. आणि पॅरेंट्सला मी कन्व्हिन्स करू शकत नव्हतो आणि तशी परिस्थिती नव्हती. एवढे पैसेही नव्हते. हं. लाखामध्ये, कोटीमध्ये पैसे घालून तिथे जाऊन बिझनेस शिकायचा. पण माझा एक अभ्यास होता, की जेवढे काही टेक्निकल स्टार्टअप्स आहेत, हं. जेवढे काही मोठे-मोठे जे उद्योजक घडताय, हे मोस्ट ऑफ द येतायत किंवा जे बिझनेसमॅनची मुलं आहेत, जे शिकताय, ते या बिझनेस स्कूलमधून शिकताय. हं. मग नक्कीच तिथली काहीतरी एज्युकेशन सिस्टम वेगळी आहे. वेगळी असेल. म्हणून मी ते शिकण्यासाठी मला तिथे जायचं होतं आणि त्यावेळेस ते मला शिक्षण भेटलं नाही आणि मनामध्ये ती खंत होती.
आणि त्यामुळे मला जवळपास माझं स्वतःचा सक्सेसफुल बिझनेस करण्यासाठी 9 ते 10 वर्ष लागले. काही ठिकाणी मला नोकरी करावी लागली आणि हा जो 9 वर्षाचा गॅप आहे ना, तो महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मला पडून द्यायचा नाहीये. हं. ज्याला बिझनेस करायचा आहे, त्याच्यासाठी मी शिर्डी आणि मुंबईमध्ये मरीन लाईन्स या हं. ठिकाणी एक स्वतःचं बिझनेस स्कूल चालू केलंय, ज्यामध्ये महाराष्ट्रातला कोणताही मुलगा येऊन स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो हं. आणि बिझनेसचं नॉलेज घेऊ शकतो. स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूल आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलला आता शिकायला जायची गरज नाहीये. गरज नाही. ते बिझनेस स्कूल तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून मी अवेलेबल करून देतोय. इथे तुम्हाला बरोबर. एम-बी-एचे मार्केटिंग, ऑपरेशन हे सब्जेक्ट शिकायची गरज नाहीये. इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातलं स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातलं गनिमी कावा याचा उपयोग करून बिझनेस कसा बिल्डअप करायचा याच्यावरती मी माझं बिझनेस स्कूल आता उभं केलंय. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे काही टॅक्टिक्स घेऊन वगैरे सगळं एक प्लॅन करून हा अभ्यासक्रम डिझाइन केलेला आहे? हां, प्रसाद सर मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल म्हणजे अंगावरती शहारे येतायत माझ्या. माझ्या राजांनी जे केलंय ना, ते या जगात कोणीच नाही कोणीच नाही केलेलं. केलेलं. म्हणजे मी कायम माझ्या प्रत्येक ठिकाणी मी बोलतो, की या जगामध्ये पहिलं स्टार्टअप उभं करणारं जे व्यक्तिमत्व आहे, ते माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन जे हात त्याचं बोट कापून जे रक्त वाहून जो पण घेतला होता, की मला स्वराज्य उभं करायचंय. दॅट इज नथिंग बट युअर बिझनेस मिशन, बरोबर. व्हिजन. आणि हे जर एका प्रत्येक व्यावसायिकाच्या मनामध्ये गुंतलं गेलं किंवा त्याच्यावरती जर ते लाभलं गेलं, तर कोणताही व्यक्ती कोणताही बिझनेस उभा करू शकतो. बरोबर. म्हणून मी असा विचार केला, की श्रीमान योगी झालं, छत्रपती शिवाजी महाराजांची इतर जे काही पुस्तकं आहेत, ते वाचलेत. त्यांच्यातनं लीडरशिप शिकण्याचा प्रयत्न केला आणि हे जेव्हा मी माझ्या बिझनेसमध्ये अप्लाय केलं, त्यातनं मी ऑपरेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता स्ट्रॅटेजी आपण अप्लाय करू शकतो. बरोबर. कारण कसं आहे ना, जर एम-बी-ए करून जर मुलगा बिझनेस करू शकत होता, तर आज लाखोंनी एम-बी-ए ढिगाणी पडलेत. का तेवढे बिझनेस होत नाही? का त्यांना नोकऱ्या नाहीयेत? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचाच सिलेबस जर आपण एम-बी-ए, बी-बी-एमध्ये आणला तर ह्या उद्देशाने मी हे बिझनेस स्कूल चालू केलंय. मग या बिझनेस स्कूलमध्ये काय-काय असणार? तो सांगा मला? आता या बिझनेस स्कूलमध्ये आहे ना, जर आमचा एम-बी-एचा प्रोग्राम बघितला किंवा आमचा बी-बी-एचा प्रोग्राम बघितला, तर आम्ही स्वतः नॅक अप्रूव्ड आणि एन-बी-ए अप्रूव्ड युनिव्हर्सिटीची डिग्री सुद्धा प्रोव्हाईड करतोय. पण या प्रोग्राममध्ये तुम्हाला त्या सेमिस्टरचा जो अभ्यास आहे, हं. तो करायचाच आहे. हं. परंतु त्याच्यासोबत फर्स्ट सेममध्ये, सेकंड सेममध्ये आम्ही काही चॅलेंजेस ठेवलेले आहेत. बरं. जसं की पहिल्या सेमिस्टरमध्ये आम्ही फोकस करतो मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट. म्हणजे तुम्ही स्वतःचा एक एम-व्ही-पी बनवायचा आणि नंतर सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला तो लॉन्च करायचा आहे फील्डवरती. बापरे! म्हणजे सेकंड सेममध्ये अल्फा लॉन्चिंग, थर्ड सेममध्ये बीटा लॉन्चिंग. आता ह्या कन्सेप्ट काय आहेत, की तुम्ही एम-व्ही-पी बनवलाय, म्हणजे तुमचं एक बिझनेसचं एक मॉडेल उभं केलंय. त्याला तुम्ही लॉन्च करताय अल्फा स्टेजला. अल्फा स्टेज म्हणजे एक छोट्याशा एरियामध्ये 100 लोकांमध्ये लॉन्च करताय. मग त्यातनं काय रिझल्ट आला, त्याचा मार्केट रिसर्च करता आणि त्यानंतर हळू-हळू त्याला ग्रो करता. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. पहिला किल्ला कोणता जिंकायचा आहे? तोरणा. तोरणा. मग तोरण्यातनं अनुभव घ्या. मग पुढची स्ट्रॅटेजी उभी करा. मग त्याच्यासाठी तुमची छोटी टीम तयार करा. आपण आजही बोलतो, की अरे कोणतरी तो फॉरेनचा सीईओ आहे. त्यांनी सांगितलंय, की तुमची टीम एवढीच असली पाहिजे ज्याने पिझ्झा खाल्ला पाहिजे. अरे येडे आहे तुम्ही. त्यांचं कशाला ऐकता? तुम्ही महाराजांचं बघा ना. महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याचं स्वप्न बघितलं, त्यावेळेस त्यांच्यासोबत किती मावळे होते? 5 ते 6. हं. हाताच्या बोटावरती मोजणारे आणि आपण कोणाचं ऐकतोय? त्या फॉरेनर, त्या पाश्चिमात्य लोकांच्या सीईओचं. अरे ते जर एवढे हुशार असते, तर त्यांच्या कंपनीचे सीईओ त्या लॅरी पेजला आपल्या सुंदर पिचाईला सीईओ करायची गरज पडली नसती. इंडियन लोकांना त्यांनी सीईओ केलं नसतं. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये हार्ड वर्किंग एम्प्लॉयी बनवण्याची ताकद आहे. पण ते मोठं स्वप्न बघण्याचं आपल्याला शिकवलं जात नाहीये. खरं. यामध्ये थोडीशी खंत मनामध्ये हं. राहते. बरोबर आहे. तर मग काय वाटतं, की आत्तापासून 10 वर्षानंतर एम-बी-ए, बी-बी-ए, इंजिनिअरिंग हे कसं राहील? हे तेवढं रिलेव्हंट राहील का? अ, तुम्ही 10 वर्षानंतर म्हणताय, मी तर डायरेक्टली ऑन कॅमेरा बोलतोय. पुढच्या 5 वर्षानंतर डिग्रीला महत्त्व राहणार नाहीये. स्किल्स आहे. ओन्ली स्किल्स. तुमचं कम्युनिकेशन स्किल, व्हॉट यू आर डिलिव्हरिंग दॅट्स मॅटर अँड अगेन हाऊ प्रॉडक्टिव्ह यू आर. हं. तुम्ही किती प्रॉडक्टिव्ह आहात याला महत्त्व आहे. सिंपल आहे बॉस. तुम्ही पण कंटेंट क्रिएटर आहात. बरोबर. मी पण कंटेंट क्रिएटर आहे. सर तुम्हाला आठवत असेल 2016-17ला ज्यावेळेस मी कंटेंट क्रिएट केलं किंवा तुम्ही सुद्धा ज्यावेळेस कंटेंट क्रिएट केलं असेल, सर आपल्याला एक कंटेंट रायटर ठेवावा लागायचा. आजची वेळ ती नाही सर. हे AI. ChatGPT, जस्ट गिव्ह मी अ स्क्रिप्ट फॉर दिस टॉपिक. ChatGPT, दिस इज इन इंग्लिश. काइंडली कन्व्हर्ट इन मराठी. बस, बस, बस. ChatGPT, this is 2 minute long video. I'm not able to understand this. Make it Please short. give me 1 minute video.
बॉस पुढच्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला कंटेंट रायटिंग भेटते. सर गेला ना कंटेंट रायटरचा जॉब. खरंय. सो पुढे मार्केटमध्ये तोच व्यक्ती जगणार आहे, ज्याच्याकडे प्रॉपर प्रॉडक्टिव्ह तो असला पाहिजे. काम करण्याची त्याच्यामध्ये ताकद पाहिजे. त्याच्यामध्ये एआयचं नॉलेज हं, पाहिजे. हं, हं. तो स्किल बेस पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे आहे ना हे, याच्यावरती तुमचं प्रभुत्व पाहिजे. जर खरंय, बोलताच नाही आलं, तर खरंय, काय होणार आहे? खरंय, खरंय, खरंय. की म्हणजे एम-बी बद्दलच नाही, मग इंजिनिअरिंग झालं, एम-सी-ए सगळे मी म्हणतो कोडिंग जॉब सुद्धा धोक्यात आहेत. सर कोडिंग जॉब धोक्यात आहे म्हणजे लिटरली बघा, की आता Copilot सारखे काही-काही टूल्स आलेत मार्केटमध्ये. GitHubवरती जर तुम्ही बघाल, GitHubचं सुद्धा त्यांनी आता एआय व्हर्जन लॉन्च केलेत. तुम्हाला फक्त कोड टाकायचा फक्त एक कमांड प्रॉम्प्ट एक टाकायची गरज आहे. थोड्या वेळामध्ये तुम्हाला सगळं डिटेल बनवून येतंय. मला चांगलं आठवतं मी आय-टी इंजिनिअरिंगला असताना आम्हाला कॅल्सीचा प्रोग्राम करावा लागायचा. हां, मी केलेलं आहे. मी तुम्हाला खरं-खरं सांगतो, ज्यावेळेस मला हा कॅल्सीचा प्रोग्राम करावा लागायचा ना, आम्ही पेन ड्राईव्ह घेऊन जायचो. हं, प्रॅक्टिकलला हां. आणि ते प्रॅक्टिकलला घेऊन गेलो ना, पुढच्या साइडने सीपीयूला लावलं का ते तिकडं टिक-टिक वाजायचं अरे! आणि आम्ही पकडले जायचो कॉपी हं, करताना. मग आम्ही कॉप्या कशा करायचो? आम्ही पेन ड्राईव्ह घेऊन जायचो, हं, सीपीयूच्या बॅक एंडला लावायचा. हं. मग ते होऊन जायचं. होऊन मग मग जायचं. आम्हाला ते कॉपी पेस्ट करून मग ते प्रोग्राम रन करायचे आणि मग मी ऑथेंटिकली सांगतो, "बाबा मी कॉप्या करूनच पास झालोय." आणि आत्ताची कंडिशन काय? अरे बॉस ChatGPTला फक्त गरज काही नाही. सेकंदामध्ये फक्त आता मोबाईल कसा लपवायचा त्याच्यातही आता काही टूल्स आलेत. ते एक हो. नवीन स्ट्रिप आली आहे. जस्ट तुम्ही त्याच्यावरती ते क्वेशनवरती फिरवा. तुम्हाला अख्खा हां, कोड ते येतोय. मशीन आहे छोटंसं ते. हां, हं. एक्झॅक्टली म्हणजे नेक्स्ट लेव्हल सध्या एज्युकेशन सिस्टम चालली आहे. इतके वेळेस काय होतं नाही का, की समजा तुम्हाला कोड करायचा आहे, तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायचा, तुम्हाला कोड भेटतो. हां, आता आलेले एजेंटिक एआयज जे डायरेक्ट तुम्हाला वेबसाईट होस्ट करून पण देतात. एक्झॅक्टली. इथपर्यंत सगळं वाढलेलं आहे आता. मी तुम्हाला आता या सेशनमध्ये काही महत्त्वाचे 5 टूल सांगतो. हं. 4 ते 5 टूल. आता मी तुम्हाला एक टूलचं नाव सांगतो. बटरनट एआय. बरं. आता हे माझं सगळ्यात आवडीचं टूल आहे. विथिन अ 8 सेकंड तुम्हाला स्वतःची पोर्टफोलिओ, तुमची स्वतःची वेबसाईट जिची किंमत 25,000 ते 30,000 आहे, 8 सेकंदामध्ये फ्री ऑफ कॉस्ट बनवून देतं. बापरे! गॅमा ॲप सगळ्यांनाच माहिती आहे. हं. गॅमावरती जा 5 ते 10 मिनिटं 5 लय झाले हो सॉरी हां. अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला तुमचं एखादं पिच डेकचं प्रेझेंटेशन, पीपीटी प्रेझेंटेशन PPT. तुम्हाला बनवून हं. देतं. त्याच्या साइडला गॅमामध्येच तुम्ही ऑनलाईन स्वतःची वेबसाईट बनवू शकता. सगळं काही सोपं झालंय सर. फक्त तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायची. "हे माय नेम इज यशोदीप शेटे. आय एम रनिंग अ पिलोज बिझनेस. काइंडली गिव्ह मी अ वेबसाईट फॉर दॅट." विथिन 8 टू 15 सेकंड तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईट भेटताय. हं. सो एआय इज गोइंग टू किल ऑल मार्केट. बरोबर आहे. तुम्ही काही न्यूज वगैरे बघता की मला माहीत नाही. परंतु आता एक रिसेंटली एक न्यूज आली होती. हं. एका तरुण मुलाने ChatGPTचा उपयोग करून ड्रग्स तयार केले आणि बिझनेस स्टार्ट केला. बापरे! नाही राव, नाही ही ऐकलं. रिॲलिटी आहे आज इंडियामधली. बापरे! म्हणजे लोकं अक्षरशः ChatGPTचा वापर करून ड्रग्स तयार करतायत. हं, सो म्हणजे एआय इज गेम चेंजर राइट नाऊ. हं. इट्स हॉरिबल अल्सो अँड इट्स बरोबर आहे. गेम चेंजर अल्सो. फायदेशीरही तेवढं आहे आणि धोकादायकही तेवढंच आहे. पण सर मग आता एआयचा बिझनेसमध्ये कसा उपयोग होऊ शकतो? काय सांगताय? 100% होऊ शकतो. जसं की मी आत्ता बोललो. आता कालच माझं एक वर्कशॉप झालं. हां. तर त्या वर्कशॉपमध्ये आम्ही एक असं एआयचं टूल शोधलंय, हं. की तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. इव्हन दो काल चालू वर्कशॉपमध्ये मुलं कशी विचित्र असतात तुम्हालाही माहिती आहे. हं. जवळपास 450 विद्यार्थी माझ्या त्या वर्कशॉपला होते काल संडेला आणि त्यातनं तो म्हटला, "सर तुमच्यात जर एवढीच हिंमत आहे तर विराट कोहलीचा नंबर शोधून दाखवा." हं. म्हटलं, "ठीक आहे बाबा, नो प्रॉब्लेम." मग मी माझं ते टूल वापरलं आणि पुढच्या काही सेकंदामध्ये आम्हाला विराट कोहलीचे 2 मेल आयडीज आणि त्यांचे 2 कॉन्टॅक्ट नंबर भेटले. बापरे! त्यानंतर म्हणे सर ते आपले गायछापवाले जे मालपाणीवाले आहेत, हं. त्यांचे कोणाचा तरी कॉन्टॅक्ट नंबर काढून द्या. तर यू कान्ट बिलीव्ह गायछापवाले जे मालपाणीवाले आहेत, जे मालपाणी ग्रुप खरंच खूप मोठा आहे. फक्त माहिती आहे. हां. त्यांना गायछाप म्हणून ओळखतात, हं. परंतु त्यांचा इमॅजिका म्हणून पण लिस्टेड ब्रँड आहे. माहिती आहे मला. सो त्यांचे घरातील यश मालपाणी असतील, गिरीशजी मालपाणी असतील किंवा अजून एक त्यांच्या घरातल्या एक लेडीज होत्या. तर या तिघांचेही नंबर पुढच्या 5 सेकंदामध्ये आमच्याकडे होते. बापरे! सो इट्स हॅपन ओन्ली बिकॉज ऑफ एआय. सो मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल, की हं. आमच्या वायडी बाबा बिझनेस स्कूलमधले काही विद्यार्थी असे आहेत, ते डायरेक्टली आम्हाला अपफ्रंटली बोलतात, "सर एक लॅपटॉप द्या, ₹50,000 अमाउंट द्या, 7 दिवस एका खोलीमध्ये डांबून ठेवा आणि फक्त वायफाय द्या आणि आम्हाला जेवणाची वगैरे बाकीची सोय करून द्या. विथिन अ 7 डेज आम्ही काहीतरी नेक्स्ट लेव्हल स्टार्टअप उभं करू." बिकॉज दे नो पुढच्या 1 तासामध्ये वेबसाईट कशी उभी करायची. बरोबर. बिकॉज दे नो प्रॉडक्ट कसं बिल्ड करायचंय. बरोबर. बिकॉज दे नो सर्व्हिसेस कशा बिल्ड करायच्या आहेत आणि त्यांना आता हे पण माहिती आहे, आपल्याला कुणाला विकायचंय. सर सिंपल आहे, जर यांना जर 5 मिनिटामध्ये इंडियातले टॉप बिझनेसमॅनचे 5 जणांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटताय. सर हे 7 दिवसामध्ये किती लोकांना कनेक्ट करतील आणि देअर इज वन रेशो 100% पैकी जर तुम्ही 100 लोकांना कॉन्टॅक्ट करताय, 2 लोकं तरी इंटरेस्ट घेतील बास, बास. आणि बिझनेस त्यांचा 2 तरी बिल्ड घेतील. होतोय. हं.
आणि हे का शक्य आहे माहिती आहे का? कारण ते महाराजांचे मावळे आहेत. त्यांना हारणं माहीत नाहीये. त्यांना माहिती आहे मेहनत करत राहा, मेहनत करत राहा. आणि मला अभिमान वाटतो आमचे जेवढे काही विद्यार्थी आहे ना, हं. वायडी बाबा बिझनेस स्कूलचे, सगळेचे सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहेत. ग्रामीण भागातले आहेत. हं. मोठ्या परिवारातले नाहीयेत, जास्त पैशावाल्यांची मुलं नाहीयेत आणि त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. हं. आणि त्यामुळे ते या ठिकाणी येतात आणि जीव तोडून शिकतात. सर माझ्याकडे इन टाईम विद्यार्थी टाकतोय 7:30-8 वाजता आणि तो घरी जातोय रात्री 11-12 वाजता. म्हणजे लिटरली दे आर वर्किंग फॉर 15 टू 16 अवर्स एव्हरी डे. कसं काय स्टार्टअप उभं राहणार नाही सर? बरोबर. स्टार्टअप उभं करायला आपण म्हणतो ना 1000 दिवस लागतात. मी बोलतो 1000 दिवस नाही लागत. तुम्हाला 100% डेडिकेशन लागतं, बरोबर. कंटिन्यूटी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं एका योग्य व्यक्तीचं गाईडन्स आणि मार्गदर्शन लागतं. वाह! तर मग आता वायडी बाबा जॉबवर फोकस करतं, बिझनेसवर किंवा तुमचा काय स्टँड आहे? कारण तुमचे शेवटी एम-बी-एस तुमचं आता डिग्री पण आहे. तर मग हे तर सांगा ना, काय तुमचा काय टेक याच्यावर? अ, माझा याच्यावरती असा टेकअवे आहे, की तुम्ही जॉबही करा आणि बिझनेसही करा. पण माझं असं म्हणणं आहे, की जोपर्यंत तुमचा जॉब चालू आहे, जॉब करत असताना आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉब करताय. हं. तुम्हाला ₹50,000 महिन्याला सॅलरी आहे. बरोबर. राइट? आणि तुम्हाला बिझनेसही करायचा आहे. तर माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही जॉब करता बिझनेस करायचा आहे, तर तोपर्यंत बिझनेस सोडू नका, जोपर्यंत तुम्हाला 60,000 ते ₹70,000 चा इन्कम जनरेट होत नाही तुमच्या बिझनेसपासून. हं. अँड अगेन अंडरस्टँड गाईज, बिझनेस इज जस्ट लाइक दॅट थिंग, की ज्यामध्ये बिझनेस हा रोलर कोस्टर आहे. बरोबर आहे. म्हणजे ते वॉटर पार्कमध्ये जातो आपण किंवा ती गाडी असते, तिची कशी कधी अचानक चढ येतो. मग चढ आला की डोळे अक्षरशः पांढरे होतात. हं. अचानक उतार येतो, उलटी व्हायला बघते. सो बिझनेस असा आहे, तो स्टेबल नाही राहत. तो चढ-उतार येतो. सो हं. हे सगळं मॅनेज करण्यासाठी, बिझनेसला समजून घेण्यासाठी मला असं वाटतं इनिशियली आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आहे ना, आपल्याला जॉबसाठी तयार केलेलं आहे. बरोबर. सो आपण सुरुवातीला जर जॉब करत असाल ठीक आहे. पण सायमल्टेनियसली तुम्ही बिझनेस करा, फ्रीलान्सिंग करा आणि ज्यावेळेस तुम्हाला तिकडनं फिक्स इन्कम येईल आणि किंवा तुम्हाला एक चांगला प्रॉपर मेंटॉर असेल तुमच्या जीवनामध्ये, बिझनेसमध्ये गाईड करणारा, त्यावेळेस तुम्ही 100% बिझनेसमध्ये या. हं. आणि माझी तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, राजू मला तुम्हाला फुल्ली चार्ज म्हणजे इथे भरपूर सारे पॅरेंट्स सुद्धा पॉडकास्ट बघत असतील. मला त्यांना बरोबर. चॅलेंज करायचंय. मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या किंवा काही विद्यार्थी असेल ज्यांना त्यांच्या वडिलांना कन्विन्स नाही करता येते, की आम्हाला बिझनेस करायचंय. त्यांनी प्लीज त्यांच्या पॅरेंट्सला हा पॉडकास्ट दाखवा. त्यांना शेअर करा. कारण तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सला फक्त एवढं सांगा, की जगामध्ये असं कोणतं स्कूल आहे, असं कोणतं कॉलेज आहे, जिथे 3 वर्ष डिग्री झाल्यानंतर तुम्हाला 100% जॉब गॅरंटी दिली जाते? हं. कुणीच नाही. आणि 3 वर्ष तुम्ही अक्षरशः 50,000 ते 1-1 लाख रुपये एका कॉलेजला फीस भरतात. आता प्रायव्हेट डीम युनिव्हर्सिटीच्या नावाखाली एक कॉलेज 1.5-1.5, 2-2 लाख रुपये इंजिनिअरिंगची फीस घेत आहे. बरोबर. मी त्यांच्या पूर्ण अगेन्स्ट आहे. आणि काय देतंय तुम्हाला हातामध्ये? एक कागद. त्या कागदाचा उपयोग काय? कुठेही तुम्हाला 100% जॉब गॅरंटी नाही. मग ती डिग्री करून उपयोग काय? जर तुम्ही तेच 3 वर्ष खरं-खरं सांगू, मुरमुरे घ्या, त्याला हळद लावा, तेल टाका, छोट्या-छोट्या पुड्यांमध्ये पॅक करा, रस्त्यावरती जाऊन कडेला विकत बसा. 3 वर्षामध्ये भावांनो, तुम्ही कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये तर इझिली इन्कम कमवाल. कशाला त्या आई-बाबाला आपण 2-2 लाखाला डुबवायची गरज आहे? वी आर वेस्टिंग आवर टाईम. आणि किती जण आपण लेक्चर करतो कॉलेजचे? बरोबर आहे. अख्खे लेक्चर तर आपले कॅफेमध्ये बघायला भेटतात. कॅफेमध्ये. नाही, मी त्याच्यातला आहे म्हणून बोलतोय. तुम्ही नसाल त्याच्यातले. मी कॅफेमध्ये लेक्चर केलेत. मी कट्ट्यावरती लेक्चर केलेत. जे रिॲलिटी ते बोलतोय, ऑथेंटिक बोलतोय. सो विद्यार्थ्यांनी जर 3 वर्ष कॉलेजच्या अकॅडमिक्सवरती लक्ष देण्यापेक्षा जर स्वतःच्या बिझनेसवरती लक्ष दिलं, सर भारत आर्थिकदृष्ट्या पूर्ण जगाची आर्थिक राजधानी बनेल. आज चायना पुढे काय आहे? चायना आणि भारत यांना एकाच वेळेस स्वातंत्र्य मिळालेले आहे. बरोबर आहे. 5 ते 10 वर्षाचा डिफरन्स आहे. हं. पण तरी पण चायना का पुढे गेला? बिकॉज चायनामध्ये एक राष्ट्रपती, एक राष्ट्राध्यक्ष किंवा एक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी त्यावेळेस यूएस मधल्या ज्या कंपनीज होत्या त्यांच्यासाठी हं. वातावरण मोकळं केलं. त्यांना त्यांच्या चायनामध्ये बोलावलं, हं. स्वतःच्या कंपन्या इस्टॅब्लिश करायला लावल्या. सर Apple मॅन्युफॅक्चरिंग तिथं होतंय. बरोबर. सर ठीक आहे, त्यांना तिथं अर्निंग जास्त होतीये. बट तिथे त्या ठिकाणी त्या लोकांना रोजगार किती उपलब्ध होत बरोबर आहे? आहे. आणि इंडियामध्ये त्या गोष्टी कमी होत आहे. खूप जास्त कमी होत आहे. म्हणजे 100% टेस्ला लॉन्च करायच्या वेळेस माननीय नितीनजी गडकरी साहेब हां. किती मागे लागले होते, तुम्ही या बरोबर. ठिकाणी लॉन्च करा. आणि बरोबर. आणखीन एक गोष्ट मला एक बोलायचं आहे. आमचे शिर्डीचे सुजयदादा विखे पाटील. काय ग्रेट व्यक्तिमत्व आहे यार तो माणूस. म्हणजे व्हिजन असावं तर त्या व्यक्तीसारखं असावं. एवढा म्हणजे खरंच सुशिक्षित माणसाने आमदार आणि खासदार का व्हावं याचं बेस्ट एक्झाम्पल डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आहेत. म्हणजे सुजयदादांनी ज्या पद्धतीने एक डिफेन्सची कंपनी सावळवीर सारख्या MIDC मध्ये आणली, याचं महत्व इथल्या लोकांना नाहीये.
ते त्यांच्यावरती राजकारण करतायत. परंतु दादांच्या या विजनमुळे एक अशा पद्धतीने एक डिफेन्सचा क्लस्टर त्या ठिकाणी उभा राहतोय. त्याच्यामुळे कोपरगाव, राहाता, संगमनेर या परिसरातल्या लोकांना किती जॉब उपलब्ध होत आहे. पण नाही, दादांना बाकीचे पॉलिटिशियन लोकं त्यांचा स्वार्थ साध्य होत नाही ना बाकीच्या पॉलिटिशियनचा, तर त्यांना ते टार्गेट करणार. पण सॅल्यूट आहे. म्हणजे आपल्याला अशा लोकांची गरज आहे. मी याला पॉलिटिकल वेमध्ये नाही सांगत आहे. मी हे प्रॅक्टिकल वेमध्ये माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना नोकऱ्या मिळाव्यात. त्यांचं काहीतरी करियर व्हावं. त्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी बोलतोय मी. वाह! हां. तर मग आता सर तुमचा तर एम-बी-ए प्रोग्राम आहे. एम-बी-ए डिग्री आहे. तर मग म्हणजे त्याच्यामध्ये काय जॉबवर फोकस केला जातो, बिझनेस फोकस केला जातो, कसं केलं जातं? एम-बी-ए घेतली मुलांनी काय करायला पाहिजे? ओके. सो आता ज्यांनी एम-बी-ए घेतलेलं आहे किंवा ज्यांना एम-बी-ए घ्यायचं आहे किंवा बी-बी-ए घ्यायचं आहे, तर हं, त्यांच्यासाठी आमचा प्रोग्राम असा आहे, हं. की बॉस ज्यावेळेस तुम्ही जॉइनिंग करताय ना, तर त्याच वेळेस आम्ही तुम्हाला 100% जॉबची गॅरंटी सुद्धा देतोय. हे का? आता तुम्ही म्हटले की बाकीचे देत नाही. तुम्ही कसं काय देता? हां, बाकीचे कॉलेजेस देत नाही ना, आम्ही का देतोय? सो याच्या पाठीमागचं मेन कारण असं आहे, की तुम्ही मला एक सांगा, जो मुलगा 2 वर्ष माझ्याकडे शिकायला येतोय, हं, पहिल्या सेमिस्टरमध्ये तो स्वतःचं स्टार्टअप लॉन्च करतोय, बेसिक नॉलेज घेऊन. हं, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आम्ही लक्ष देतोय त्या स्टार्टअपला ग्रो करण्यासाठी आणि तिसऱ्या सेमिस्टरमध्ये ते स्टार्टअप फेल होतंय हं, आणि चौथ्या सेमिस्टरला तो मुलगा आमची एक स्पेशल इंटर्नशिप आहे. ती स्पेशल इंटर्नशिप करतोय आणि त्यानंतर त्याने स्वतःचे स्टार्टअप उभे केले, त्याने ड्रॉप शिपिंगचा बिझनेस केला, त्याने इंटर्नशिप केले. या सगळ्या गोष्टी रिझ्युमे जर तो सोबत घेऊन एखाद्या कंपनीमध्ये जातोय, अगेन मी तुम्हाला सांगतोय, बरोबर आहे. बाकीच्या कॉलेजेसमध्ये सो कॉल्ड प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये ज्यावेळेस ते एज्युकेशन घेतात, लाखांची फीज भरतात आणि त्यांचा रिझ्युमे घेऊन जातात. मी या कॉलेजमधून एम-बी-ए केलेलं आहे. बघा त्यांचे कोटींचे ऑफर आहेत आणि त्यांचे फक्त फ्लेक्सच आहेत. फ्लेक्स. पण ज्यावेळेस तो जाऊन बोलायला जातो, जेव्हा तो कम्युनिकेशन करायला जातो, त्याला विचारला जातो, ऑपरेशन म्हणजे काय? हं, मग तो पुस्तकी भाषा सांगतो. पण ज्यावेळेस माझा विद्यार्थी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो, तो डायरेक्टली त्या ठिकाणी दाखवतो आणि म्हणतो, "सर, आय स्टार्टेड माय ड्रॉप शिपिंग बिझनेस इन सेमिस्टर 1 अँड इन द सेकंड सेमिस्टर आय गॉट फेल्युअर." हं. माझा लॉस झाला सर. आणि सर याच्यामध्ये का लॉस झाला? सर माझ्याकडे एच-आर नव्हता सर. माझ्याकडे टीम नव्हती सर. सर कोणताही व्यक्ती बिझनेसमन एखाद्या व्यक्तीला जॉबला ठेवण्यासाठी तो त्या व्यक्तीतली मॅच्युरिटी बघतो, त्याचा एक्सपिरियन्स बघतो, त्याचं पुस्तकी नॉलेज बघत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून मी माझ्या एम-बी-ए आणि बी-बी-ए प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देतो. हं, त्यांना ऑन फील्ड उतरून देतो. मी तुम्हाला ऑन फ्रंट या कॅमेरासमोर सांगतो, हं, की मी विद्यार्थ्यांना पुस्तकी नॉलेज देत नाही. मी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देतो. हं. मग तुम्ही मला काय म्हणले होते, की तुम्ही इंटेन्शनली तो स्टार्टअप आहे तो फेल करता. ते येस, का बरं? एक्झॅक्टली. आणि कसं? हां, ही कन्सेप्ट इंडियामध्ये नाहीये. हां. ही यूएसची कन्सेप्ट आम्ही कॉपी केलेली आहे. आहे का आधी यूएसमध्ये? येस, यूएसमध्ये एक अशी कन्सेप्ट आहे, तिथे फेल्युअर कोचेस असतात. जसं मोटिव्हेशनल कोच, जसं की इन्स्पिरेशनल कोच, तसं फेल्युअर यूएसमध्ये फेल्युअर कोचेस आहेत, की एखादं स्टार्टअप लवकर कधी फेल होईल. लवकरात लवकर फेल झाले, तुम्ही जेवढ्या लवकर फेल होतात, तेवढ्या लवकर खूप साऱ्या गोष्टी शिकून जातात. हं, हं. वाय-डी बाबा जर फेल झाला नसता, तो जर ड्रॉपला पडला नसता, तर आज वाय-डी बाबा इथपर्यंत पोहोचला नसता. बरोबर. सो दॅट्स वाय आम्ही स्टार्टअपला फेल होण्यासाठी मदत करतो. पहिल्या सेमिस्टरमधलं स्टार्टअप झालेलं सेकंड सेमिस्टरपर्यंत फेलच झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एक विचार करा, उद्या जर त्यांनी मोठा बिझनेस उभा केला आणि तो बिझनेस काही कारणास्तव कोव्हिडमुळे बंद पडला, तर त्याला सुसाईड करावी लागेल. बरोबर. तो डिप्रेशनमध्ये जाईल. सर माझा विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून वाढलेला विद्यार्थी हा कधी जर या फेल्युअरमधून जर गेला, जर तो आधी फेल्युअरमधून गेलेला आहे, तर तो कधी डिप्रेशनमध्ये जाणार नाही. तो कधी हं. फेल्युअरमध्ये जाणार नाही. म्हणून आमच्याकडे ती कन्सेप्ट आहे. वी हॅव अवर फेल्युअर कोच. त्याला चॅलेंज केलं जातं का, की तू हा टिकवून दाखव. आम्ही फेल करायचा प्रयत्न करतोय. हां, तुमच्याकडून? एक्झॅक्टली. आम्ही डॉमिनेट करतो त्या मुलाला इनडायरेक्टली. म्हणजे हां. कसा त्याचा स्टार्टअप अजून फेल होईल. खेळू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आमचा मनोज नावाचा विद्यार्थी त्याने आता रिसेंटली एक स्टार्टअप उभं केलं. हं. त्याने काय केलं ड्रॉप शिपिंगचा बिझनेस स्टार्ट केला आणि तो काय करतोय फक्त टी-शर्टचं ड्रॉप शिपिंग करतोय. हं. तर त्याच्या दिवसाच्या खूप जास्त ॲड व्हायला लागल्या. तर आम्ही काय केलं त्याच्याच अपोझिटमध्ये आमचा वैभव नावाचा दुसरा विद्यार्थी होता. आम्ही त्याला ती आयडिया दिली. त्याला म्हटलं याला कॉम्पीट कर तू. सिंपल आहे ना सर. तुम्ही बरोबर. मार्केटमध्ये जाणार, तुमची बिझनेस आयडिया कोणीतरी कॉपी करणार, तो तुम्हाला कॉम्पीट करण्यापेक्षा तुम्ही कंपनीमध्येच तुमच्या या प्रोग्राममध्येच कॉलेजच्याच इयरमध्ये एकमेकांशी कॉम्पीट करा. दुश्मन काय करून द्या सर तुम्ही. आणि ज्यावेळेस दोघं जण एकमेकांची कॉम्पिटिशन करायला लागतील ना, आयदर दोघं सोबत मिळून जेवी करून पुढे जातील, नाहीतर दोघं एकमेकांचा बिझनेस संपवतील. आणि मला तेच शिकवायचंय. तुम्ही कॉम्पिटिटिव्ह प्लेनमध्ये नका जाऊ, तुम्ही क्रिएटिव्ह प्लेनमध्ये जा. जर तुम्ही क्रिएटिव्ह प्लेनमध्ये गेले, तर दोघं जण सोबत येऊन बिझनेस ग्रो करू शकता हं, हं. आणि हे तुम्हाला
पुस्तकामध्ये नाही शिकवणार, बरोबर. हे तुम्हाला प्रॅक्टिकली शिकावं लागेल. हं. ते म्हणतात ना, की लाईफमध्ये जर तुम्ही हारलात, तुम्ही खूप काही शिकता. पण एक्झॅक्टली. तुम्ही आता हे प्रोग्राममध्ये शिकवताय, की हारायचं कसं आणि हारल्यानंतर काय करायला पाहिजे. एक्झॅक्टली. बरं मला माझे हे जे हं. कन्सेप्ट आहेत, हं, हं. फेल्युअर कोचिंग एंड ऑल हे ॲक्चुअली रिव्हील नाही करायचे आहेत. बट आय थिंक हे आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही तिथून प्रश्न घेतलेले दिसतायत. तर मग वाईडी बाबा जॉब नाही, बिझनेस नाही, तर मग वाईडी बाबा स्टुडंटला काय बनवतं नेमकं? काय असतं डिसिजन मेकर वगैरे किंवा तुमचं काय टेक असतो, की मुलगा कसा बनला पाहिजे ॲट द एंड ऑफ प्रोग्राम? डिग्री. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे, लीडर तो असतो जो दुसऱ्यांना लीडर बनवतो. म्हणून माझी अशी इच्छा आहे, की जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी मी लीडर बनलोय, तर मला अजून 2.5 मिलियन म्हणजे जवळपास 25 लाखापेक्षा जास्त लीडर बनवायचे आहेत आणि हे लीडर म्हणजेच उद्योजक आहेत उद्याचे. कसं आहे ना सर, बापरे! बिझनेसमध्ये तुम्ही फेल होऊ शकता. हं. पण बिझनेस म्हणजेच एक गोष्ट आहे का? नाही. एखादा लीडर हा बाबा आमटेंसारखा एन-जी-ओ मधला लीडर होऊ शकतो. बरोबर. एखादा लीडर आमचे डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब यांच्यासारखा पॉलिटिशियन म्हणून लीडर होऊ शकतो. बरोबर. सो माझी अशी इच्छा आहे, की लीडर हा फक्त बिझनेसमध्ये नाहीये. मला हं, हं. त्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातला लीडर बनवण्याची माझी इच्छा आहे. वाह! तसं तुम्ही आता मगाशी म्हटलं इंटर्नशिपबद्दल. तर मग ते कसं नेमकं तो काय प्रकार तो सांगा ना, एक्सप्लेन करा. तुम्ही काय करून घेता इंटर्नशिपमध्ये? सो मला सांगायला आवडेल, की आपली जी इंटर्नशिप आहे ना, हं. ती जगातली आगळी-वेगळी इंटर्नशिप आहे. कारण ही इंटर्नशिप आम्ही घेतली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून. बरं. म्हणजे आता समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला जिंकला, हं. तर ते काय करायचे, की बाबा हा किल्ला माझा आहे, परंतु याचे सुभेदार तुम्ही आहात किंवा याचे तुम्ही मेन रक्षक तुम्ही आहात. तर तुम्ही इथे जा, इथे अन्नधान्य सांभाळा, इथे व्यवस्थित तुम्ही जे काही कायदे व्यवस्था आहे ती व्यवस्थित सांभाळा. हं. तर ह्याच विचारांच्या आधारित आम्ही काय केलं, की जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन घेतायत, आम्ही त्यांना एक स्वतःचा किल्ला देतो. आता किल्ला इन द सेन्स काय? फॉर एक्झाम्पल आमच्याकडे डॉक्टर पोकळे सर आहेत, जे हं. प्रॉपर राहत्याचे आहेत. हं. त्यांचं एक स्वतःचं हॉस्पिटल आहे. ते गायनेकॉलॉजिस्ट आहेत. बरं. त्यानंतर अजून डॉक्टर वैभव मालकर सर आहेत. सचिन बोरकर सर म्हणून एक आमचे सह्याद्री ॲग्रो नर्सरीचे ओनर आहेत. सो आमचे काही आमचे जो पीजीचा जो प्रोग्राम आहे, जो आमचा अल्फा कोड प्रोग्राम आहे बिझनेसचा, त्याचे ते त्या ठिकाणी आमचे मेंटीज आहेत. सो आम्ही काय करतो, या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्या स्टार्टअपमध्ये, त्यांच्या त्या बिझनेसमध्ये ॲज अ सुभेदार म्हणून पाठवतो. हं. मग आता हे सुभेदार म्हणून काय करतात, तर ॲज अ इंटर्नशिप ते त्या बिझनेसला अडॉप्ट करतात. हं. यांचं फक्त एकच काम असतं, की 1 सेमिस्टरमध्ये हे त्या ठिकाणी कोणताही स्टार्टअप असेल. समजा आमच्याकडे येणारा विद्यार्थी बी-फार्म नंतर एम-बी-एला येतोय, तर आम्ही बरं. त्याला डॉक्टरांकडे पाठवणार. तर त्यांनी त्या डॉक्टरांच्या बिझनेसवरती जाऊन जर डॉक्टरांचा आजचा रेव्हेन्यू ₹10,000 आणि हं. त्यांच्याकडे ओपीडीसाठी 10 पेशंट येतायत. बरोबर. तर त्याने त्यांची ओपीडी पुढच्या 6 महिन्यानंतर 10 जणांच्या ओपीडीवरून ॲट लीस्ट 50 जणांच्या ओपीडीपर्यंत नेलं पाहिजे. म्हणजे डॉक्टरांचा बिझनेस 10,000 वरून 50,000 पर्यंत नेला पाहिजे. अशा पद्धतीचे आपण त्यांना एक अडॉप्शन बेस्ड छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतील एक सुभेदार बेस्ड इंटर्नशिप प्रोव्हाईड करतो. वाह! यातनं फायदा काय होतो? जर डॉक्टरांना त्या व्यक्तीचं काम आवडलं, तर डॉक्टर त्याला डायरेक्टली सीईओ म्हणून हायर हायर करतात करतात. बरोबर. किंवा मॅनेजर म्हणून हायर करतात आणि चांगलं पॅकेज देतात. चान्सेस वाढले. हं. एक्झॅक्टली. हं. तिथे चान्सेस वाढतात. ऑर एल्स त्याचं हे काम बघून परिसरातल्या इतर डॉक्टरांना ते त्याला सजेस्ट करतात. हं. त्यातनं त्याची जॉब फिक्स होते. ऑर एल्स आम्ही अजून काय करतो, की ज्यावेळेस तो असं स्टार्टअप स्वतःचं समजून वागवतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी येते, की बॉस अगर मैं इनके लिए खड़ा कर सकता हूँ, तो मैं किसी और के लिए भी खड़ा कर सकता हूँ. हं. आणि त्याचमुळे तो विद्यार्थी स्वतःचं स्टार्टअप सुद्धा उभं करण्याची ती कॅपॅबिलिटी घेतो. हं. सो इट्स नथिंग बट म्हणजे आपण कुठेही जातो इंटर्नशिप करतो. पण ती इंटर्नशिप कोणत्या विचाराने करतो? सकाळी 9ला इन टाईम, संध्याकाळी 6ला घरी. बस, बस, बस. बस मला माझी महिन्याला सॅलरी आली. इथे सॅलरी-बिलरीचा विषय नाही. डायरेक्ट अडॉप्ट करायचा. मग याच्यामध्ये आता आमचा समजा निलेशजी जाधव ग्रॅज्युएट चायवाले हे आमचे चांगले मित्र आहेत. सो आता समजा त्यांची एखादी फ्रँचायझी आहे. त्या फ्रँचायझीला ग्रो करण्यासाठी त्याने तिला अडॉप्ट करायचं. हॉटेल बिझनेसमध्ये समजा एखाद्याला हॉटेल बिझनेसमध्ये पुढे उतरायचंय, तर त्याला आम्ही त्यांच्याशी कनेक्ट करून देणार बिकॉज ही इज अल्सो वन ऑफ माय गुड फ्रेंड. पुन्हा मारुती माळी ब्रह्म उद्योग समूहाचे ओनर. बरोबर. त्यांचे भरपूर सारे बिझनेसेस आहेत. ते पण माझे चांगले मित्र आहेत. सो आम्ही त्यांच्याशी सुद्धा कनेक्ट झालेलो आहे या गोष्टींसाठी. आणि अगेन या विद्यार्थ्यांना शिकवायला फक्त मी नाहीये. जे मोठे-मोठे बिझनेसमॅन लोकं आहेत, ज्यांचे स्वतःचे 50 कोटी, 100 कोटीचे त्यांचे टर्नओव्हर आहेत, ते लोकं या विद्यार्थ्यांना येऊन शिकवणार आहेत. इव्हन दो निलेश जाधव सर झाले, मारुती हं. माळी सर झाले, हं. इव्हन समता पतसंस्थेचे काका कोयटे सर झाले. यांना मी स्वतः रिक्वेस्ट करणार आहे, की बॉस तुम्ही या, यांना शिकवा. कारण हे सगळे माझे चांगले कनेक्टेड लोकं आहेत आणि या विद्यार्थ्यांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी हे लोकं नक्की उभे राहतील. बरोबर. ओळखासाठी आहे कोणी इंटर्नशिप करता आम्हाला.
खूप छान क्वेश्चन आहे. गरज आणि पडेल आम्हाला. डेफिनेटली आता आमचा एक विद्यार्थी आहे. अगेन हं, तुम्ही आता ह्या विषयावर बोललात म्हणूनच हं, बोलतोय. हं. त्याचं नाव आहे आदित्य. तो बरं. प्रॉपर नाशिकचा आहे आणि तो आता बी-फार्म करतोय. हं, आणि तोही आता आमच्या पी-जीचा जो आमचा प्रोग्राम आहे, हं, पोस्ट ग्रॅज्युएशनचा 1 हं, इयरचा प्रोग्राम, त्याच्यामध्ये तो आमचा स्टुडंट आहे. आणि सर त्याचं ड्रीम आहे, हं, की त्याला जो आपला रणवीर अलाहाबादी आहे, त्याला हं. कॉम्पीट करायचं आहे. बापरे! त्याचा मेन टार्गेट ऑडियन्सच ती आहे. आणि त्याने त्याच्या बेसिसवरती आता त्याने रिसेंटली iPhone 13 Pro विकत घेतलाय आणि हं, तो फक्त त्या iPhoneवरनं पॉडकास्ट चालू केलाय. आणि तो या गोष्टींमध्ये उतरलाय. सो आम्ही त्याला आता आमचा एकच फोकस आहे. त्याला कसं फेल करायचं पहिल्या 6 महिन्यामध्ये. मग तो फेल झाल्यावरती पुढची त्याची जी त्याला सुभेदार म्हणून जर तुम्ही तुमच्या पॉडकास्टच्या स्टुडिओसाठी घेत असाल, तर डेफिनिटली तो काम करेल. काय? आता आमच्याकडे जे पॉडकास्ट करतात, त्यांच्यासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी काय आहे, ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. हं, आदित्यची स्ट्रॅटेजी आम्ही त्याला बनवून दिलेली आहे. तो काय करतो, रोज संध्याकाळी 1 तास LinkedInवरती टाईम स्पेंड करतो. हं. जे काही बिझनेसमॅन लोकं आहेत, हां, हां. जे काही लोकं आहेत, त्यांच्यासाठी तो आमचं एआय टूल वापरतो. त्यांचे डायरेक्टली तो कॉन्टॅक्ट नंबर, मेल्स त्या ठिकाणाहून मिळवतो. त्यांना आउटरीच करतो. त्यांच्याशी कनेक्ट करतो. त्यांना रिक्वेस्ट करतो. सर रिसेंटली त्याने एक पॉडकास्ट कव्हर केलाय हं, आणि त्याचे फॉलोअर्स आहेत फक्त 700 ते 800 हं. आणि त्या पॉडकास्टसाठी समोरच्या व्यक्तीने त्याला ₹11,000 दिलेत. हे कशामुळे शक्य झालं? ओन्ली बिकॉज ऑफ तो आपल्या या प्रोग्राममध्ये सेल्सच पण स्किल शिकलाय. हं. समोरच्या व्यक्तीला कसं पिच विकायचं हेही पिच कसं शिकलाय. करायचं त्याला माहिती आहे. एक्झॅक्टली. हं. आणि मी तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती समोरच्याला विकू शकतो ना, तोच नोकरी मिळवू शकतो. खरं आहे. कारण नोकरी मिळवणं म्हणजे स्वतःलाच विकणं आहे. बरोबर. 100% सो मला प्राउड आहे माझ्या त्या आदित्य नावाच्या विद्यार्थ्यावरती आणि असे भरपूर सारे विद्यार्थी आहे. आता आमची एक विद्यार्थिनी आहे, लातूरची आहे. वैष्णवी राऊत नाव आहे तिचं. हं, वैष्णवी राऊत. सो आता ही वैष्णवी राऊत आहे. तिला आम्ही एक टास्क दिलं होतं. 3 हं. सक्सेसफुल लोकांना जाऊन भेट. ती त्या 3 सक्सेसफुल लोकांना जाऊन भेटली आणि तिथे तिला आयडिया एक कळाली, की अरे ह्या मुलीने फेस वॉशचा बिझनेस स्टार्ट केलाय. बरं. ते ॲक्चुअली ती Instagramवर होती. तिने हां, हां. म्हणजे इन्फ्लुएन्सर होती. हं, 50,000 हं. फॉलोवर झाले आणि ती फार्मसिस्ट झालेली होती. तर तिने काय केलं, तिचा फेस वॉशचा ब्रँड चालू केला. भरपूर जणांना माहीत असेल. तुम्ही कमेंटही करू शकता. हं. सो तिने त्यांना कॉपी करायचा विचार केला आणि ती बोलली, की "सर, आता मला लिप बाल्म चालू करायचं आहे." म्हटलं, "बाळा लिप बाल्म का?" म्हणे, "सर काहीच नाही." म्हणे, "मी थोडा रिसर्च केला." म्हणे आणि लिप बाल्म कसा असतो ना म्हणे, Vaselineमध्ये थोडंसं कलर कॉम्बिनेशन केलं, थोडंसं त्या गोष्टी एकत्र केल्या. मला फॉर्म्युला माहिती आहे. मी फार्मसीची आहे. मला ऑलरेडी प्रॅक्टिकल आहेत सर त्या गोष्टींचे. सो मी तिथे ते मन लावून करते आणि एक रिझल्ट ओरिएंटेड मला लिप बाल्म लॉन्च करायचा आहे. म्हटलं गुड टू गो. काही अडचण नाही. पण तू हा विचार केलाय का? उन्हाळ्यात लिप बाल्म कसा विकशील? बरोबर, मग ह्या रिस्क फॅक्टरवरती सुद्धा काम करावं लागतं. सो बरोबर. या गोष्टींवरती ती मुलं काम करताय. मग ती हं, बोलली, हं. "सर मी एक काम करते. सर मी फेस सिरम तयार करते." म्हटलं, "का रे हं. बेटा?" म्हणे, "सर फेस सिरम उन्हाळ्यात पण चालतं." चालतं. बरोबर आहे. हे ऑल हां, म्हणजे तुम्ही बघताय सर काय वय आहे त्या मुलांचं? 18-19 वर्ष 20 वय आणि ते या बिझनेसच्या मेंटॅलिटीमध्ये उतरत आहे. सर मला प्राउड आहे माझ्या विद्यार्थ्यांचं. खरं आहे, खरं आहे. मग आता तुमचे जे स्टुडंट्स आहेत, ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतात का सर्व्हिसमध्ये? का दोन्ही नेमकं मला याच्यामध्ये डिफरन्स थोडासा क्लिअर व्हेरी करा? नाईस क्वेश्चन सर. सो बेसिकली पहिलं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस म्हणजे काय? हं, आणि सर्व्हिस बिझनेस म्हणजे काय? सो लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ दिस iPhone. सो iPhone तयार करणं, हं, हे झालं मॅन्युफॅक्चरिंग. हं, परंतु या iPhoneमध्ये येणारं एखादं ॲप, जे आपण त्या ठिकाणी डिझाइन करून त्या ठिकाणी ते ॲज अ सर्व्हिस म्हणून विकतोय, हं, ते झालं सर्व्हिस. हं, फॉर एक्झाम्पल Instagram इज अ सर्व्हिस मॉडेल. हं. YouTube इज अल्सो सर्व्हिस सर्व्हिस मॉडेल. मॉडेल. हं, बट ज्यावेळेस तुम्ही एक पूर्णपणे एक डिव्हाइस बनवताय, त्याला आपण मॅन्युफॅक्चरर म्हणतो. हं, किंवा आता याच्यात सोपं एक्झाम्पल द्यायचं ठरलं, तर शर्ट आता हा जो ब्लेझर आहे, याचं कापड बनवणं किंवा हा ब्लेझर शिवणं, हं. हा पूर्ण बनवून येणं, हे झालं एक मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर? बरोबर. परंतु याला ऑनलाईन विकलं जातं Amazonवरती. तर हा झाला सर्व्हिस बिझनेस. सर्व्हिस बिझनेस. सो आमचा फोकस असतो या 2 वर्षांमध्ये या मुलांना सर्व्हिस बिझनेसवरती फोकस करणं. कारण सर्व्हिस बिझनेसमध्ये मुलांना कमी इन्व्हेस्टमेंट लागते. म्हणजे सर्व्हिस बिझनेस एकमेव असे बिझनेस आहेत, जे विथआऊट इन्व्हेस्टमेंट स्टार्ट होऊ शकतात. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सर, या विद्यार्थ्यांचे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जी फंडिंग आहे, ती वाय-डी बाबा ऑर्गनायझेशनच प्रोव्हाईड करतं. वाह! आता तुम्ही म्हणले मगाशी नाही का, की तुमच्या स्टुडंटचा टी-शर्टचा बिझनेस आहे म्हणजे कस्टमाइजमध्ये. तर मग कस्टमाइज गिफ्ट्स वगैरे हे कशामध्ये येतं? मॅन्युफॅक्चरिंग? ओके. सो कस्टमाइज गिफ्ट जर बघाल, तर याचा मूळ जो बेस आहे, तो जर स्वतः तुम्ही टी-शर्ट बनवत असाल, हं, तर ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येईल. हं, पण जर ते कस्टमाइज जर तुम्ही त्याला फक्त प्रिंट करून पुढे सेल आउट हं, करणार आहात आणि आम्ही काय हं, करतो ना, आम्ही विद्यार्थ्यांना जास्त फोकस करतो ड्रॉप शिपिंगच्या बिझनेसवरती.
आता ड्रॉप शिपिंग ही कन्सेप्ट भरपूर जणांना माहीतच माहिती नाही. आता. हां. आता काही जणांनाही माहीत असेल. तरी सांगा एकदा काय? ओके. सो ड्रॉप शिपिंग म्हणजे काय आहे, की प्रॉडक्ट दुसऱ्याचा आहे. कस्टमर दुसरे आहेत. माझं फक्त एक स्वतःचं पोर्टल आहे. मी त्याच्याकडून प्रॉडक्ट घेतोय, माझ्या पोर्टलवरती लिस्ट करतोय आणि ॲड्स थ्रू ते विकतोय. सो आम्ही आमच्या सिलेबसमध्ये परफॉर्मन्स मार्केटिंगचा एक प्रकार घेतलाय. ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना ऑर्गॅनिक वेने आणि इनऑर्गॅनिक वेने कसा प्रॉडक्ट विकायचा हेही शिकवतो. इव्हन दो आमचं Instagramचं पेज, YouTubeचं पेज याच्यावरनं सुद्धा आपण विद्यार्थ्यांना कसं सेल आउट केलं जातं हे शिकवतो. हे तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग वगैरे सगळं कव्हर करताय. एक्झॅक्टली. ॲड्स ॲड्स म्हणजे सगळे. परफॉर्मन्स मार्केटिंग. मार्केटिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज ₹1000 मध्ये जर तुम्ही 50 प्रॉडक्ट विकताय, तर उद्या ₹500 मध्ये 50 प्रॉडक्ट कसे विकायचे? जेणेकरून तुमचा जो बर्निंग अमाउंट आहे, ती कशी कमी करायची? लीड क्वालिटीची अमाउंट कशी कमी करायची? म्हणजे लीड क्वालिटी वाढवून बर्निंग अमाउंट कशी कमी करायची? हे आम्ही त्या ठिकाणी शिकवतो. हां. तर आपलं सोशल मीडिया विषयी निघालाच आहे. हं. तर आपण जेव्हा आधी पॉडकास्ट केला होता, तेव्हा तुमचं एक Instagram पेज होतं जे जवळपास 1-1.5 लाखाच्या फॉलोअर्समध्ये होतं. हो, बरोबर. बरं मी आता चेक केलं तर ते गायब झालेले. ते का झालं? आणि तुम्ही आता MB सुरू केले ते 45 दिवसात तुमचे 10,000 प्लस आता 11-12,000 काहीतरी फॉलो झालेत. हे एक्झॅक्टली. कसं झालं? येस. ते पेज सांगा आधी, ते पेजचं काय झालं? सो आमचं जे पहिलं पेज होतं वायडी बाबा के बोल, हे जे आमचं Instagram पेज होतं, त्या पेजवरती आम्ही सगळ्यात मोठी मिस्टेक काय केली, की आम्ही काही ऑटोमेटेड टूल्स लावले. जेणेकरून समजा एखाद्या व्हिडिओला कोणी कमेंट केलं तर त्याला डायरेक्ट मेसेज जाईल. बरोबर. सो त्याच्यामुळे आमचं पेज हे एक प्रकारचं एक थ्रेड तयार झालं Instagramसाठी. सो त्यामुळे Instagramने आमच्यावरती ॲक्शन घेतली. परंतु त्यावेळेस आमच्या डिजिटल मार्केटिंग टीमच्याद्वारे झालेला जो निष्काळजीपणा होता, त्याने त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. अगेन आमच्याकडून अजून एक मिस्टेक झाली ती म्हणजे काय, आम्ही ॲड्सचं अकाउंट आणि आमचं ऑर्गॅनिक गोष्टी पोस्ट करण्याचं अकाउंट सेम ठेवलं. बरोबर. त्यामुळे आमचं मिलियन्समध्ये जाणारं जे पेज होतं, ते एका रात्रीत डिलीट झालं. अगेन गेले 2 महिन्यापर्यंत आम्ही त्याला रिव्हर्ट करण्यासाठी किंवा पुन्हा मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले. परंतु आम्हाला ते पेज भेटलं नाही. बट अगेन वायडी नवीन बाबा पेज. वायडी बाबा एक अशी ओळख आहे, का जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे येते. आम्ही पुन्हा एकदा नवीन पेज स्टार्ट केलं त्याच नावाने, वायडी बाबा नावाने आणि सर यू कांट बिलीव्ह विथिन 45 डेज आज आमचे 15,000 फॉलोवर कंप्लीट होत आहे आणि आमच्या पेजवरती 7.5 मिलियन पर्यंत व्ह्यूअर बेस आहे आत्ता आणि आम्ही व्हायरल होतोय आणि अगेन यामध्ये संपूर्ण जे कॉन्टेंट बनवलं जातंय, एडटेक बनवलं जातंय. नो डान्सच्या व्हिडिओ, नथिंग कॉमेडी, ओन्ली फोकस ऑन एज्युकेशन, प्युअर ऑडियन्स. सर याच्यापेक्षा काय? बिकॉज वी नो हाऊ टू क्रॅक दॅट अल्गोरिथम. कारण आमच्याकडे अशी एक्सपर्टचे लोक आहेत, की आमचे काही अजून पेजेस आहेत. हां. जसं की 5.5-6 लाखाचे पेजेस आहेत आमचे फॉलोअर असलेले. जसं की आमचे काही मराठी मोटिव्हेशन, बिझनेस मोटिव्हेशनचे असे भरपूर सारे पेजेस आहे. ते हँडल करणारी आता बेस्ट लोकांची टीम आमच्याकडे आणि तीच टीम आता या मुलांना शिकवणार आहे, की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःचे 1-1 लाखचे पेजेस तयार करू शकता आणि आम्ही गॅरंटी देतोय. जर मी 45 दिवसामध्ये 15,000 फॉलोअर करू शकतो, तर बॉस तुम्हाला सुद्धा पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट करून त्यावरती बिझनेस उभा करण्याची गॅरंटी माझी आहे. मग आता थोडंसं जाऊ कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पण. तर मग काय स्ट्रॅटेजी यूज केली? कारण मी असं पाहिलं की तुमच्या दिवसाला 10-15 पोस्ट पडतात. सो एक्झॅक्टली सर, सिंपल आहे. माणूस कशासाठी पळपळ करतोय? ॲट द एंड पैसा. पैसा. पण पैसा कशासाठी पाहिजे? जगण्यासाठी, चांगलं जगण्यासाठी, फेस ओके. चांगलं जगल्यानंतर माणूस संध्याकाळी काय करतो घरी आल्यावरती? झोपतो. पण झोपण्याच्या आधी काहीतरी महत्त्वाची गोष्ट करतो, त्याशिवाय त्याला झोप येत नाही. बरोबर. काय करतो ते? जेवण करतो. एक्झॅक्टली. हं. म्हणजे आज आपण सगळेजण जे फिरतोय ते कशासाठी फिरतोय? या पोटासाठी. पोटासाठी फिरतोय, या बस. भुकेसाठी फिरतोय. हं. पैसा मेन रिझन नाहीये, भूक आहे भूक रिझन. मिरीज आहे. बरोबर. त्याच पद्धतीने सोशल मीडियाची सुद्धा एक भूक आहे आणि सोशल मीडियाचं जेवण काय आहे? आपलं कॉन्टेंट. कंटेंट. जर तुम्ही त्याला जास्त ओव्हरलोड कॉन्टेंट दिलं, त्याची जर जास्त पोट भरलं, तर तुमचं पेज ब्लास्ट होणार आहे. बरोबर. अँड अगेन देअर इज वन रेशो. मी तुम्हाला आधीही बोललो, 100 जणांना कॉल केल्यावरती 2 जण कॉल रिसीव्ह करतात. सर बॉस सिंपल गोष्ट आहे. माझ्या 15 रील सकाळपासून रात्रीपर्यंत 1-1 तासाच्या डिस्टन्सने पडतात. सर एक जरी रील हिट झाली, तर मला लाखात व्ह्यूज येतात आणि त्या लाखातल्या व्ह्यूजमुळे ते लोकं माझ्या पेजवरती व्हिजिट करतात आणि पेजवरती व्हिजिट केल्यामुळे आमचे फॉलोअर्स वाढायला सुरुवात होतात. बाकीच्या व्हिडिओ सुद्धा प्रमोट होतात आणि सर आता सध्या काय आहे ना, Instagramवरती आहे ना, तुम्ही बघा डान्सच्या व्हिडिओ, किरीश का गाना सुनेगा, किरीश का गाना सुनेगा, या फालतूच्या व्हिडिओ खूप जोरात चालल्यात. बरोबर आहे. मग या कॉम्पीट करायला, या सगळ्या बकवास कॉन्टेंटला कॉम्पीट करायला क्वालिटी व्हिडिओचं प्रमाण जास्त येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणून आम्ही आमचं कॉन्टेंट स्ट्रॅटेजी चेंज केली अँड अगेन वी आर वर्किंग ऑन हुक्स. तुम्ही आमच्या व्हिडिओच्या हुक्स बघा. बरोबर आहे. पाहिलेत मी. आमच्या हुक्समुळे आमच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सो अशा खूप जास्त स्ट्रॅटेजीज आहेत. कारण सर मी काय आत्ता नवीन कंटेंट क्रिएट नाही करत आहे. ज्यावेळी जिओ आलं, सगळं फ्री होतं. मला ड्रॉप पडला होता. मला एकच ऑप्शन होता, कशा पद्धतीने मी माझे फॉलोअर्स वाढवू आणि YouTubeवरून अर्निंग करू. म्हणून मी YouTube चॅनल स्टार्ट केला होता 2016 साली, 17 साली. म्हणजे आज जवळपास 10 वर्ष झाली मी कंटेंट बनवतोय. सो त्यामुळे त्यातलं थोडंसं नॉलेज आहे मला. मी बरोबर. म्हणत नाही मला 10 पैकी 10 मार्क्स द्या सोशल मीडियासाठी. बट जो मला अल्गोरिथम कळालाय, जो माझा अनुभव आहे, हं, त्यातनं हं. मी स्वतःला 7.5 मार्क तर देतो. आणि याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे मला ना, की अमन दत्त माहिती आहे? अमन अमन दत्तरवाला धातरवाल. हां. हा माणूस असा आहे ना, की त्यांनी कोडिंग चॅनल होतं. बरोबर, त्या कोडिंग चॅनल करता त्यावेळेस कोण होतं माहिती आहे का? अमन दत्तवाल बेस्ट होता. कारण काय होतं, जो काही तुम्ही बघा, जो काही तुम्ही टॉपिक बघा, त्याच्यावर त्याचा व्हिडिओ आहेच आहे. बरोबर. तर कंटेंट डंप करायचं म्हणजे त्याला एक कन्सेप्ट आहे कंटेंट डंप करणं. डंप करणं म्हणजे आपण म्हणतो ना, की कसा डंप करता इकडे. तो सगळे व्हिडिओ कंटिन्यू टाकायचे. दिवसात 4-5 व्हिडिओ मोठे बरं का. असे 1 मिनिट रील नाही. बरोबर. 2-2 तासाचे 2-2 तासाचे व्हिडिओज तो ते लेक्चर्स रोज 3-4 अपलोड करायचा. असे कोणतरी 6 महिन्यात तो कुठे निघून गेला. एक्झॅक्टली तो सोशल मीडियाची भूक भरत होता. मग भरतात. आणि एक विचार करा तुम्ही एवढं कंटेंट टाकताय आणि जर उद्या कुणीही सर्च केलं, कसं आहे माहिती आहे का, YouTubeचा तर अल्गोरिथम वेगळा आहे आणि Instaचा वेगळा आहे. वेगळे Instaचा असा आहे, की Instaची आत्ता व्हिडिओ गेली ना, ती 7 दिवसामध्ये व्हायरल होते. बरोबर आहे. परंतु YouTubeचं कसं आहे माहिती आहे का, 10 वर्षापूर्वीची व्हिडिओ आजही व्हायरल होऊ शकते. लाँग टर्म चालतं. म्हणजे मी आत्ता बघतोय, माझी एक व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीनशॉट देईल, तुम्ही प्लीज स्क्रीनवरती दाखवा. हां, हां. त्या व्हिडिओवरती फक्त 15 लाख व्ह्यूज आलेले आहेत आणि त्या व्हिडिओवरती माझी अर्निंग आहे ₹35,000 आणि ती व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे गेल्या 6 ते 7 वर्षापूर्वी. बापरे! म्हणजे 6 ते 7 वर्षापूर्वीची व्हिडिओ त्यावेळेस चालली नाही म्हणून डिलीट केली असती. तर आज मला हे 35,000 भेटले नसते. बरोबर. सो मी तुम्हाला सिंपल सांगू, माझ्या YouTubeवरच्या मी 4 व्हिडिओचे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. त्यातनं जेवढी अर्निंग आली त्यातनं मी iPhone घेतलाय. म्हणजे जी सिरियसनेस आहे ती होतं, सांगतोय. होतं. पण ज्यावेळेस मी 2017 ला YouTube चॅनल स्टार्ट केला होता, माझं मॉनिटायझेशन ऑन झाल्यानंतर 1 वर्षाची मेहनतीचे मला फक्त ₹4,500 ते ₹5,000 भेटले होते. दॅट इज अल्सो बॅक साइड म्हणजे हं, हं. ब्लॅक एक साइड सीडी ऑफ कंटेंट डार्क क्रिएशन. साइड पण आहे, की तेवढं लोकांना वाटतं ना, तेवढा पैसा YouTube नाही देत. एक्झॅक्टली. पण कधी-कधी भेटतोय. कधी-कधी भेटतो. आता फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी एक XYZ ब्रँड होता. तर त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिपचा चान्स दिला. आणि ही खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे मी असा अ, घरामध्ये बसलेलो होतो. आई आय थिंक काहीतरी भाजी चिरत होती, की भाजी निवडत होती आणि मी कडेला बसलेलो होतो आणि मला एक कॉल आला. म्हणे, "वी आर टॉकिंग फ्रॉम दिस कॉलेज अँड इन्स्टिट्यूट. सो आम्हाला तुमच्या वायडी बाबा के बोल पेजवरती एक आमची रील जी आहे ती स्पॉन्सर द्यायची आहे." सो माझ्यासाठी ती पहिली स्पॉन्सरशिप होती. हं. मग म्हटलं, की "चालेल मी रेडी आहे" म्हटलं, "तर किती तुम्ही पे कराल?" ते म्हणे, "नाही सर तुमचं बजेट काय? तुम्ही किती पे करता? तुम्हाला किती लागतं?" मग मी म्यूटवरती ठेवलं. मम्मीला म्हटलं, "मम्मी का गं किती बोलू?" की चालू. मम्मी म्हणे, "अ, मला त्याच्यातलं काय कळतं पण सांग ₹3,000-4,000." हं. म्हटलं, "3,000-4,000? मम्मी 5 एक तरी?" नाही तर मग 3 म्हटलं तर डील कॅन्सल होईल. 1000-2,000 बोलू का? आणि त्यावेळेस माझे फॉलोअर्स होते फक्त काहीतरी ₹33,000-34,000 म्हणजे 33,000-34,000. फॉलोअर्स. मग मी आईला बोललो, की मला वाटलं 1000-1,500 सांगू. नाही म्हणे एक काम कर. माझी आई जी आहे ना ती थोडी बिझनेस ओरिएंटेड आहे आणि हां, हां. माझ्या म्हणजे बोलण्याचं कौशल्य आलं ते आईमुळे आलंय. बरं. मग आई म्हणे, "आपण एक काम करू वडिलांना विचारू" म्हणे. मग वडील शेजारच्याच रूममध्ये ते वडिलांना विचारलं. वडील पहिल्यापासून म्हणजे माझ्यासाठी चांगलं गाईडच करणारे. हां. वडील म्हटले, "एक काम कर तू त्यांना विचार, की ते किती पे करताय आणि त्यांना सांग, की माझं बजेट ठरलेलं नसतं. तुम्ही किती पे करता ते सांगा." मी त्यांना विचारलं, "तुम्ही किती पे कराल?" ते बोलले, "सर आवर बजेट इज 15,000-20,000 फॉर वन रील." म्हणजे कुठे मी 3,000 मध्ये गुंतलो होतो. त्यांनी ते 15,000 ते 15,000 20,000 तयार सांगितलं. होते. मग मी पण थोडं इंग्लिश झाडली. मी पण बोललो, की "सर माय बजेट इज 30,000. आय कांट डाउन टू दॅट." देन त्यांनी मला म्हटलं, "सर मॅक्स टू मॅक्स आम्ही तुम्हाला 25 देऊ शकतो आणि त्याच्यावरती डील फायनल करू शकतो." गाईज 60 सेकंदाची रील 25,000. ₹25,000 भेटले. तो ब्रँड बघत असेल आता का? हां, सध्या सर त्याच ब्रँडला मी कॉम्पीट करतोय. बरं. कळलं मला म्हणून आता. त्यांचं मी नाव घेतलं नाही. व्हिडिओत नाव न घ्यायला कळलं मला कळलं. एक्झॅक्टली. हां. सो मी त्यांनाच आता कॉम्पीट करतोय. आणि त्या ब्रँडनी माझे डोळे उघडले, की यार मी स्टडी चालू केला, की हा ब्रँड एवढे 25,000 कशासाठी देतोय? नेमकं यांचं बिझनेस मॉडेल काय? आणि शेवटी महाराजांचे विचार. महाराजांतूनच आपण शिकलोय ना, सुरतेला जाऊन लूट करून या. म्हणजे खरंय. खरोखर जाऊन चोरी नाही करायची आहे. हां, म्हणजे इन्व्हेस्टर शोधा. इन्व्हेस्टर.
सो मग मी एक इन्व्हेस्टर बघितला. त्या इन्व्हेस्टरला माझी आयडिया पिच केली अँड देन वी स्टार्टेड वाय-डी बाबा बिझनेस स्कूल. आणि कसं होतं माहिती बऱ्याच वेळेला, की आपल्याला सुद्धा माहीत नसतं, की आपल्या कंटेंट किती व्हॅल्युएबल आहे. ओके. आता कंटेंट क्रिएशनचा विषय निघाला म्हणून मला एक सिनारिओ मला सांगायला हं, आवडेल. माझ्या डीलच्याच बद्दलचा. हं. 100% ऑथेंटिक डील आहे. जर तुम्हाला लागत असेल तर व्यक्तींची नावं पण सांगेल. पर्सनली कॉल करा. सो अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक नामांकित व्यक्तिमत्व होते. त्यांच्यासाठी मी सोशल मीडियाचं काम करायचो. बरं. पॉलिटिशियन होते. हं, आणि नंतर मला त्यांच्या अपोझिट कॅन्डिडेटने मला ऑफर केली, की माझा पॉडकास्ट तुम्ही घेणार का? हं. तो पॉडकास्ट आजही माझ्या YouTube चॅनलवरती आहे बाय द वे. म्हटलं, "हां, आय एम रेडी. मी घ्यायला तयार आहे." म्हणे, "नाही, त्या परिसरामध्ये त्यांचं कुणीच अजून पॉडकास्ट घेत नाही. मग तुम्ही कसे घेणार?" म्हटलं, "तो माझा चॅलेंज. मी करतो." आणि मला ती संधी भेटली. मग ते म्हणे, "तुम्ही पे किती घेणार?" सर, तुम्हालाही माहिती आहे नॉर्मली पॉडकास्टची पेमेंट 50,000 च्या वरती कोणी घेत नाही. नाहीये. कमीच. सर, मी त्यांना कोट केलं ₹5,00,000 पॉडकास्टचे. आणि हा पॉडकास्ट झाला होता आत्ताची जी निवडणूक झाली आहे हं. नगरपालिका. आमदारकीच्या आमदारकीची सॉरी. निवडणुकीच्या ओके. वेळेस म्हणजे जवळपास 1 ते 2 वर्षापूर्वी. तर त्या निवडणुकीच्या आधी 7 दिवसापूर्वी मी तो पॉडकास्ट घ्यायला गेलो रात्री 2 वाजता. 3 वाजता पॉडकास्ट स्टार्ट झाला. आपण म्हणतो ना रात्रीच खेळ चाले. खरोखर रात्रीच खेळ चालला होता. 3 वाजता पॉडकास्ट स्टार्ट झाला. 4:30 वाजता पॉडकास्ट शार्प संपला. पॉडकास्ट पुढच्या 2 तासामध्ये एडिट झाला आणि नंतर आम्ही 3 तासानंतर तो पॉडकास्ट अपलोड केला. पॉडकास्ट व्हायरल गेला. त्याच्यावरती ॲड रन झाल्या आणि सर ती बापरे! डीलला मी मागितले होते ₹5,00,000 मला ₹2.5 लाख कॅशमध्ये भेटले. बापरे! ₹2.5 लाख म्हणजे दिस इज पॉवर ऑफ कंटेंट क्रिएशन कंटेंट बॉस. क्रिएशन. आणि म्हणूनच आम्ही आमच्या बिझनेस स्कूलमध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला 6 महिने कंपल्सरी कंटेंट बनवायला लावतो. हे करता तुम्ही की कंटेंट क्रिएशन शिकायला होता? येस. त्याचा बिझनेसमध्ये कसं लिंक करता मग? एक्झॅक्टली. सर, तुम्ही आज बघाल भरपूर जण म्हणतात, ही व्हिडिओ बनवणं वगैरे सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो का सोडायचं? आज निखिल कामत सारखा व्यक्ती ज्यांनी Zerodha सारखं स्टार्टअप स्टार्ट टू एंड ओपन केलं, मोठं केलं. ज्या व्यक्तीने मार्केटिंगवरती ₹0 इन्व्हेस्टमेंट केली होती. खरंय. आज तो व्यक्ती निखिल कामत सारखे व्यक्ती Zerodhaचे ओनर स्वतः कंटेंट क्रिएट करतायत. आर दे मॅड? ते विजनरी लोकं आहेत. हं. आणि ते का कंटेंट क्रिएट करतायत? ज्याने Zerodhaला ग्रो करण्यासाठी कधी मार्केटिंगवरती जास्त पैसे खर्च केले नाही. आज तो व्यक्ती स्वतः कंटेंट क्रिएट करतोय आणि त्यांच्याच पॉडकास्टमध्ये इलॉन मस्कने आजपर्यंत इंडियामध्ये एकच पॉडकास्ट केलाय आणि तो केलाय निखिल कामत निखिल कामत सरांसोबत. सरांबरोबर. नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्यासोबत पॉडकास्ट केलाय. दीपेंद्र गोयल किंवा हे जे लोकं दीपेंद्र आहेत गोयल. आता दीपेंद्र गोयलला काय गरज आहे? गरज स्वतःची एअरबस तो लॉन्च करतोय म्हणजे छोट्या म्हणजे जर ज्या पद्धतीने आता ओला आणि उबेर येतंय, त्या पद्धतीने आता विमानं फिरणार आहेत. आणि आता ही कॉन्ट्रॅक्ट कुणासोबत आहे? HL सोबत आहे. आपल्या नाशिकला तो प्रोजेक्ट चालू आहे. कोण रन करतंय? दीपेंद्र गोयल. आणि दीपेंद्र गोयल काय करतोय? कंटेंट क्रिएशन करतोय. देन व्हाय वी आर नॉट क्रिएटिंग कंटेंट? त्याला माहिती आहे की त्यांना त्यांच्या डिव्हाइस करता कंटेंट क्रिएशनची गरज आहे किंवा नसेल तरी पण का करताय कारण त्यांना पॉवर माहिती आहे की कंटेंट एक्झॅक्टली. क्रिएशनमध्ये किती ताकद आहे. एक्झॅक्टली. मी तुम्हाला सांगतो उद्याचं भविष्य आहे कंटेंट क्रिएटर. आणि अगेन जे म्हणता ना हे व्हिडिओ बनवणं वगैरे फालतू आहे. मी तुम्हाला म्हणणार तुमच्यात दम नाही कॅमेरा समोर यायचा. खरंय. म्हणून तुम्ही बोलताय. तुमच्यात जर दम असताना कॅमेरा समोर येऊन बोलायचं तुम्ही हे बोलले नसतात. कारण आज सगळ्यात जास्त मार्केटिंग आणि सगळ्यात जास्त जो बिझनेस येतो तो ओन्ली बिकॉज ऑफ कंटेंट क्रिएशन येतोय. तो जमाना गेला न्यूजपेपर वाचण्याचा. हं. तो जमाना गेला पोस्टर वाचण्याचा. अरे तुम्ही होर्डिंगला खर्च करतात ₹50,000 आणि तेच ₹50,000 जर तुम्ही ॲड वरती लावले ना, मला कमीत कमी 5 कोटी व्ह्यूअर्स भेटतायत. आरामात. आज माझं डेलीचं 5 ते 10,000 ॲड स्पेंड आहे सर. मी मेडिकल कोडिंगचे कोर्सेस विकतो संपूर्ण भारतामध्ये. माहिती आहे. तर त्या कोर्सेसमध्ये माझं डेलीचं ॲड स्पेंड आहे 5 ते 10,000 फेसबुक मेटावरती फेसबुक आणि Instagramवरती आम्ही ॲड रन करतो. आम्ही Googleवरती ॲड रन करतो. YouTubeवरती ॲड रन करतो. आम्ही पागल आहेत का एवढ्या ॲड्सवरती स्पेंड करतोय? खरंय. तुम्ही बघा आज किती स्पॉन्सर ॲड चालताय. हं. सो आज कंटेंट क्रिएशन शिवाय ऑप्शन नाहीये. आणि तो दुसरी बाजू बघा ना आता की मी आता बसलेले पॉडकास्टला तर एक गावातला मुलगा त्याचे इतके मोठे कॉन्टॅक्ट व्हायचे काही म्हणजे काही कारण आहे का? नाही, बिलकुल नाही. मी कोणाला भेटलोय खूप जण भेटले नाव घेत नाही आता चला बरोबर. इतक्या लेवलचे कॉन्टॅक्ट होतात आपल्याला की ते कधी काय उपयोगाला पडतील काही सांगतात मला तर हे कंटेंट क्रिएशनवरून आठवलं. आता रिसेंटली मी जेव्हापासून मरीन लाईनला शिफ्ट झालोय, तिथे माझी कंटेंट क्रिएशनमुळे, पॉडकास्टमुळे खूप साऱ्या लोकांशी कनेक्शन होत आहे. तर रिसेंटली आय गॉट कनेक्टेड विथ सेक्रेटरी ऑफ देवेंद्र फडणवीस साहेब. वा आणि आता त्यांच्या थ्रू मला माझं स्वतःचं ड्रीम आहे की मला फडणवीस साहेबांचा जो पॉडकास्ट आहे तो आता कंटिन्यू करायचा आहे. वा वा वा. सो आणि मला माहिती आहे मी ते करणार. माझं ते हम्म. ड्रीम आहे ते मी डेफिनेटली करणार. आणि त्यांच्याशी मी कनेक्टेड होतो बिकॉज आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ RSS.
मी RSS मध्ये वर्किंग केलंय. सो त्या विचारसरणीचा मी असल्यामुळे मला नक्की संधी भेटेल. हं. बट महत्वाचा मुद्दा काय आहे ना, की एक ग्रामीण भागातला शिर्डीच्या जवळच्या कणकुरी गावातला खेडेगावातला मुलगा ज्याने शेतीमध्ये एक स्वतःची हेल्थकेअर बेस IT कंपनी स्टार्ट केली, तो वायडी बाबा आज फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचतोय. इव्हन आज भरपूर सारे पॉलिटिशियन अहिल्यानगरमध्ये असतील, नाशिकमधले असतील, यांच्याशी माझे चांगले कनेक्शन झाले. मोठमोठ्या बिझनेसमॅन सोबत कनेक्शन झालेत. हे सेम, कशामुळे झाले? सेम. ओन्ली बिकॉज ऑफ कंटेंट क्रिएशन. आणि माझं एज तरी काय? आज ॲट द एज ऑफ 28 स्वतःचं कॉलेज उभं करतोय. MBA, BBA, BCom, MCom, BCA, MCA. इट्स हॅपन ओन्ली बिकॉज ऑफ दिस Instagram अँड YouTube. माझ्यासाठी ते देव आहेत. बरोबर. कारण ते जर नसतं Instagram, YouTube, तर माझे हे बोलणं मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो नसतं. हं. आज मला जर एखाद्या न्यूज चॅनलमध्ये जाऊन जर पॉडकास्ट घ्यायचा आहे, तर लाखात फीज आहे. बरोबर. पण आज तुम्ही कंटेंट क्रिएशन, मी कंटेंट क्रिएशन, आपली एक जात झाली. बरोबर मग आहे. जातीवाले एकमेकाला मदत करतायत करणार, बरोबर. आणि आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि हा काही पेड पॉडकास्ट नाहीये. त्याच्यामुळं हा विचार सोडून द्या, की सरांनी पेड केला असतं, असं काही हां, नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग वी आर फ्रॉम वी आर कनेक्टिंग फ्रॉम लास्ट फ्यू इयर्स. हं. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही दोघांनी एकमेकाला स्ट्रगलिंगमध्ये बघितलंय, स्टार्टअप पासून स्टार्टिंगला बघितलंय. बघितलेलं आहे. बरं, आता हाच प्रश्न आहे, की तुमचं जे आता तुम्ही कॉलेज सुरू करताय, तर मग पालकांनी काय एक्सपिरियन्स ठेवले पाहिजे तुमच्याकडून? पालकांनी असा एक्सपिरियन्स म्हणजे एक्स्पेक्टेशन असे ठेवले पाहिजेत, हं. की की त्यांनी या इल्युजनमध्ये, या संभ्रमामध्ये नको राहायला, की डिग्री म्हणजे सगळं काही आहे किंवा अकॅडमिकचा अभ्यास म्हणजे सगळं काही आहे. आजही विद्यार्थ्यांना त्यांच्या CGPAवरती, त्यांच्या पर्सेंटेजवरती मापलं जातं. मला तुम्हाला सांगायला आवडेल, माझा क्लासमेट जो आहे, जो माझा टॉपर जो मित्र होता, त्या टॉपर मित्राला खूप चांगलं पॅकेज आहे. आय रिस्पेक्ट फॉर हिज नॉलेज. बट त्याचं जे पॅकेज आहे आता, ते अजूनही 15 लाखाच्या पुढे नाही गेलेलं. परंतु आमच्याच क्लासमधला बँक बेंचर जो मागे बसायचा, तो आता नगराध्यक्ष झालाय. बापरे! आणि तो आता आम्हाला दोघांनाही कामाला ठेवू शकतो. बरोबर आहे. हां, सो मॅटर हे नाही करत तुम्ही किती पर्सेंटेज मिळवताय. इव्हन दो आज माझ्याकडे 35 लोकांची टीम आहे. मी महिन्याला जवळपास 5 ते 10 लाखापर्यंत सॅलरीज वाटतोय. बापरे! सो हा मॅटर नाही करत आहे, की तुम्ही क्लासमध्ये नंबर 1 येताय, की नंबर 2 ला आहात, की नंबर 10 ला आहात. मॅटर हे करतं, की तुमच्या मुलामध्ये स्किल काय आहे? हं. तुमच्या मुलाला काय करायचंय? ते 3 इडियट्स मधला तो जो फरहान होता, त्याची इच्छा होती फोटोग्राफर बनण्याची आणि त्याला तुम्ही जर इंजिनिअरच बनवायला लागले, तर कसा सक्सेसफुल होईल? बघा, तो ज्यावेळेस कॅमेरामॅन झाला, तो सक्सेसफुल झाला. तर माझी पालकांना हात जोडून विनंती आहे, की तुमच्या मुलांना जे आवडतं ते करा. माझ्या वडिलांनी मला संधी दिली. माझं MBBSला ॲडमिशन झालेलं होतं लोणीला. माझं BMSला नंबर लागला होता सिद्धकला BMS कॉलेज इथे संगमनेरला. परंतु मी माझ्या वडिलांना सांगितलं, की "नाही पप्पा, मला हे नाही करायचंय." माझ्या वडिलांनी मला IT इंजिनिअरिंग करायची संधी दिली आणि त्यामुळे आज माझं स्वतःचं मला स्टार्टअप, माझी स्वतःची लाईफ मला जगता येते. मी आनंदाने हे सगळं करतोय. कंटेंट क्रिएशन करताना बघा, मी एक माझं वेगळंपण माझं जगतोय. सो पॅरेंट्सला विनंती आहे, तुमच्या मुलाला त्याच्या पॅशनकडे जाऊ द्या. आणि एक रिक्वेस्ट आहे, मी प्रत्येक विद्यार्थ्याची काउन्सिलिंग फ्री ऑफ कॉस्ट करतो. तुमच्या विद्यार्थ्याची काउन्सिलिंग करून घ्या. माझ्याकडे नाही, कुणाकडेही करून घ्या. पण विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करून घ्या. खरंय, जोपर्यंत खरंय. तुम्ही विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करून त्याचं इकिगाई चेक करणार नाही, त्याचं पॅशन चेक करणार नाही, हं. त्याच्या आवडी चेक करणार नाही, तोपर्यंत त्याला पुढे आपल्याला पाठवता येणार नाही. नाहीतर तेच होईल, जे MPSC, UPSCच्या नावाखाली लाखो विद्यार्थी पुण्याला जाऊन बसलेत आणि आई-वडिलांच्या अपेक्षा असतील आणि त्याच्यामुळे बघा कशा पद्धतीने त्याला आता आंदोलनं करावं लागताय. सरकार त्यांच्या फेवरमध्ये नाही दिसत आहे. खूप साऱ्या गोष्टी घडतायत. मग ह्या जर रॅट रेसमध्ये जायचं नसेल, तर पालकांना हात जोडून विनंती आहे, विद्यार्थ्यांच्या मनाने करू द्या. कारण आज 86 लाख विद्यार्थ्यांपैकी काय वाटतं तुम्हाला 86 लाख विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना नोकऱ्या भेटतायत? तरी आता मी कमी सांगतोय, तरी 50,000-60,000 तरी पाहिजे. 50,000-60,000. सर 50,000-60,000 नोकऱ्या भेटतात, मी नाही म्हणत नाही. पण हां. 3 लाख किंवा 5 लाख पेक्षा जास्त पॅकेज असणाऱ्या नोकऱ्या 86 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 12,000 विद्यार्थ्यांना भेटतायत आणि ते 1% सुद्धा नाहीयेत. म्हणजे मार्केटमध्ये 0.1% विद्यार्थ्यांना 5 लाखापेक्षा जास्त पॅकेजच्या नोकऱ्या भेटतायत. तुम्ही ठरवा तुमच्या विद्यार्थ्याला त्या रॅट रेसमध्ये 86 लाखांच्या विद्यार्थ्यांमध्ये टाकायचंय, की तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या मुलाला, तुमच्या पाल्याला या 12,000 विद्यार्थ्यांमध्ये पाठवायचंय. आणि या जर 12,000 विद्यार्थ्यांमध्ये पाठवायचं असेल ना, तर तुम्हाला प्रॅक्टिकल लर्निंग द्यावं लागेल. मग हं. भलेही ते माझ्याकडे नका शिकवू, त्याला स्टॅनफोर्डला पाठवा. त्याला तुम्ही बाहेर कुठे जिथे आवडलं. तुम्हाला हं. असेल, जेवढं तुमच्या आवाक्यात आहे ते शिकवा. पण त्याला प्रॅक्टिकल शिकवा आणि जर नसेल जमत ना, राजा हो,
घरची शेती असेल त्याला प्रॉपर शेती शिकवा, आधुनिक शेती शिकवा. उद्याचं भविष्य आधुनिक शेती असणार आहे. आमच्या प्रोग्राममध्ये आम्ही एमबीए मध्ये ऍग्रिकल्चर बेस एमबीए पण घेतोय. का घेतोय? कारण त्यात ऍग्रीकल्चर बेस एमबीए पण आहे. येस, बरं. एक्झॅक्टली. का? कारण जर ऍग्रिकल्चर बेस एमबीए झालं तर सर विद्यार्थी उद्याचं जे भविष्य आहे ना, ते आयटी खूप झालं आता. आयटीचे 5 वर्ष राहिलेत पुढचे. ह्या वर्षी मी तुम्हाला लिहून देतो, इंडियामध्ये लाखोंनी परत ले ऑफ होणार आहेत बिकॉज ऑफ एआय. बरं, आणि झालं यू आर ते. ऑल्सो इन आयटी. बरोबर. तुम्हाला पण त्याची रियालिटी माहिती आहे. माहिती माझी आहे. स्वतःची आयटी कंपनी, मलाही कळतंय की एआय मुळे काय होतंय. सो ॲट दॅट टाईम बॉस, तुम्हाला परत शेतीकडे जावं लागणार आहे. आणि शेतीकडे काय कमी आहे, म्हणजे मी आता रिसेंटली राजस्थानला गेलो होतो. माझे पार्टनर तिकडचे आहेत. मी बाडमेरमध्ये गेलेलो होतो. तिथे हं, हं. गुडामुलानी म्हणून एक तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये गेलो. 500 एकर जमिनीवरती फक्त आणि फक्त जिऱ्याची शेती होती. कितीतरी क्विंटल्समध्ये त्यांना ती जिरा झाला. 500 एकर. 500 एकरमध्ये जिऱ्याची शेती. कितीतरी त्यांना क्विंटलमध्ये, म्हणजे तुम्ही पकडून चला, भयंकर त्यांना तो जिरा झाला. आणि सर आज जिरा काय भावाने चाललाय आपल्याकडे? ₹200 किलो, ₹150 किलो, ₹250 किलो. किती कमवतात? किती कमवताय लोक. आणि ते मारवाडी लय हुशार आहेत भाऊ. ते ते खतरनाक. आपल्यासारखे नाही आहेत. तिकडे त्यांच्या शेत्या पण चालू आहेत आणि मुंबईमध्ये घुसून आपले धंदे पण मारताय. आणि आपण काय, आम्हाला नोकरी करायची, आमचा पोरगा बीबीए करणार, एमबीए करणार आणि नोकरीला जाणार. नाही राजा हो, आपल्याला विचार बदलणं गरजेचं आहे आता. करा नोकरी. मी नोकरी करायच्या विरोधात नाही. करायचं ना, ते माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे, भाऊ करायचं ना बाप लेवलचं करायचं, चोर बनायचं ना बाप लेवलचा चोर बनायचं. तसं जॉब करायचा ना सीईओ लेवलचा जॉब करा, सीएक्सओ लेवलचा जॉब करा. वायडी बाबा बिझनेस स्कूलमधून पास होणारा व्यक्ती फक्त आणि फक्त सीएक्सओ लेवलचा जॉब करेल, ज्याला कमीत कमी 12 लाखाचं पॅकेजच भेटलं पाहिजे. हेच आमचं गोल आहे. आता हे कन्फ्युजन दूर करू की सीएक्सओ सीईओ म्हणजे फक्त मोठ्या कंपनी असतात, तर मग जे स्टार्टअप्स आहेत त्यांचे पण होऊ शकतात. डेफिनेटली सर, तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही सीएक्सओ ठेवू शकता. बरोबर आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एकदम म्हणजे MNCs Googleच मध्ये गेलं व्हायचंय, पाहिजे असं असं काही नाहीये. नाहीये. हा एक कन्फ्युजन दूर करू. एक्झॅक्टली. लगेच म्हणजे खाली कमेंट येते नाही का की डायरेक्ट सीईओ करू राहिले का, असं नाहीये. ते तुम्हाला इतके स्किल पण येऊन येणार की तुम्ही कोणतेही स्टार्टअप पुढे येऊ शकता. मी याला पुन्हा महाराजांशी कनेक्ट करेल. हां. महाराजांनाही ऑफर होती, आदिलशाही, मुघल यांच्याकडे होती. जाऊन सीईओ व्हायची. होती. इव्हन महाराजांचं एक्झाम्पल घेण्यापेक्षा आपण छत्रपती शंभू महाराज, संभाजी महाराजांचं एक्झाम्पल घेऊया. त्यांना तर ऑफिशियली ऑफर होती, मी आमच्या दिल्लीचे मेन तुम्ही व्हा, आमच्या मुलीशी लग्न करा आणि सीईओ बना. पण माझ्या त्या राजाने काय केलं? नाही, करेल तर राजा. स्वतःचं करेल. आणि ते स्वतःचं केल्याचा परिणाम काय झाला? आज आटके पार पर्यंत आम्ही झेंडा लावलाय. होय. आज तुम्ही रियालिटी तुम्हाला माहित नसेल, आज रशियामध्ये हिंदू सनातनामध्ये लोक येत आहेत. आणि हे जे काही घडलंय ना, ते माझ्या राजांमुळे घडलंय. खरंय. तर आता आपण जॉबबद्दल बोलत होतो. तर मग 1 ते 2 कोटी पॅकेज पर्यंत जाण्यासाठी ऑनेस्टली मुलांनी काय केलं पाहिजे? थोडक्यात आपण चालू की एमबीएच्या मुलांकरता स्पेशली. पहिली गोष्ट आहे ना, आता तुम्ही जो हा प्रश्न बोलला ना 1 ते 2 कोटी, हे ऐकून भरपूर जणांना आहे ना धक्का बसल. ते बरोबर. सहन होणार नाही. बरोबर. कारण आहे ना, इंडियन एज्युकेशन सिस्टम अशी आहे की त्यांना हे आकडे ऐकायची सवय नाहीये. सवय नाही. कारण आपल्याला फक्त एकच आहे, आपल्याला हमाल बनवणं शिकवलं माझे जातंय. मित्र 8-10 हजार पगार सुद्धा काम करायला पुण्यात. हे पण एक्झॅक्टली. सांगतो. म्हणजे 8-10 वरती जे काम करताय ना, त्यांनी हमाली जरी चालू केली ना, ते कमीत कमी दिवसाला ₹1000 कमवतील. म्हणजे मग 8-10 वरती तुम्ही का काम करताय? हाही पहिला प्रश्न आहे. म्हणजे ते आयटीचं स्वप्न बघता, तुम्ही फक्त ते 8-10 वरती का करता? तर पहिली गोष्ट काय ना, आपण त्याचं ड्रीम बघत नाही 1-2 कोटीचं. सो त्यावेळेस मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्हाला 1-2 कोटीचं पॅकेज कधी भेटेल माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही कंपनी स्वतःची समजून काम कराल त्यावेळेस. म्हणून आपला जो सुभेदार इंटर्नशिप जो आपला कन्सेप्ट आहे, बरं. तो त्याच्यासाठीच आहे, की तुम्ही दुसऱ्याच्या बिझनेसला स्वतःचा बिझनेस समजून घ्या आणि मग त्यावरती काम करा. सर तुम्ही विचार करा, दुसऱ्याचा बिझनेस तुम्ही स्वतःचा समजून काम करताय आणि त्यानंतर तुमचा रिझ्युमे जर तुम्ही दीपेंद्र गोयलला देताय आणि जर दीपेंद्र गोयलने तुम्हाला ॲज अ सीईओ असिस्टंट ठेवलं, तर तो तुम्हाला किती पॅकेज देईल? किंवा तुम्हाला जर जिरोदाच्या म्हणजे निखिल सर. निखिल कामत सर यांनी जर तुम्हाला ॲज अ सीईओ असिस्टंट काम दिलं किंवा सीईओ म्हणूनच हायर केलं, तुम्हाला पॅकेज भेटणार नाही. सिंपल आहे बॉस. सुंदर पिचाई सारखे व्यक्ती हजारो कोटींनी इयरली पॅकेज कमावताय. ते काय आकाशातून टपकलेले नाहीये. नाही, नाही. ते पण या जमिनीवरतीच त्यांनी जन्म घेतलाय आणि या जमिनीवरती पण त्यांनी पण भारत देशातच जन्म घेतलाय. हां. बरोबर. मग तुम्ही पण भारतातलेच जन्माला आलेले आहेत आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. सो 1 ते 2 कोटी ही छोटी अमाउंट आहे. बरोबर. ती मिळवणं एवढी अवघड गोष्ट नाहीये. अरे तुम्ही साधा बिझनेस केला, 3 वर्ष जर तुम्ही कंटिन्युटी ठेवताय. बॉस, मी जर 7 महिन्यामध्ये 1 कोटीचा बिझनेस उभा करू शकतो. माझा जो स्टॉक अवेलेबल आहे. त्याच्यावरती सगळे आकडे मी सांगितलेले आहेत. जर मी 7 महिन्यामध्ये 1 कोटीवरती पोहोचू शकतो, तर माझे विद्यार्थी का नाही पोहोचू शकत?
नक्की बरोबर. पोहोचतील. 1 ते 2 कोटीवरती पोहोचणं मोठी गोष्ट नाही आणि हो, ॲज अ जॉब सुद्धा पोहोचू शकतात. बरोबर. फक्त ॲप्लाय करण्याचा क्रायटेरिया चेंज करावा लागेल. हं. तुम्ही दुबई झालं, तुम्ही USA झालं, या ठिकाणी जॉब ॲप्लाय केला तर तुम्ही आत्ताही ते पॅकेज मिळवू शकता. बरोबर. इंडियामध्ये थोडंसं अवघड आहे ते पॅकेज मिळवणं. हं. पण इम्पॉसिबल नाहीये. बरोबर. पॉसिबल आहे, फक्त तुमचा राइट अप्रोच झाला पाहिजे. बरोबर. याआधी ना एआयच्या आधी आपल्याकडे ह्या गोष्टी नव्हत्या, की तुम्ही डायरेक्टली दीपेंद्र गोयलला कनेक्ट करू शकाल. हं. तुम्ही डायरेक्टली निखिल कामत सरांना कनेक्ट करू शकाल. आता आपल्याला तो स्कोप आहे बरोबर. बिकॉज ऑफ एआय, बिकॉज ऑफ सम एआय टूल्स, की तुम्ही त्यांना डायरेक्टली पर्सनली कनेक्ट करू शकता. बट आपला प्रॉब्लेम काय माहिती का? आपली मनाचीच मानसिकता नाहीये. आपली इथंच खुश आहे. 5,00,000चं पॅकेज भेटलं, ओके, आता माझं लग्न होणार. मग मी मस्तपैकी एक कार घेणार ई-एम-आयवरती. बरोबर. मग मी मस्तपैकी एखादा फ्लॅट घेणार. बस तेच माझं स्वप्न आहे. तर मला सांगायला आवडेल मी माझी बुक केलेली गाडी. माझी एक चांगली मी लक्झरियस कार बुक केली होती. बरं. माझी ड्रीम कार होती ऑडी. मी ती बुक केली होती एप्रिलमध्ये. सर मी ती कॅन्सल केली आणि माझा सगळा पैसा इन्व्हेस्ट केला मरीन लाईनच्या ऑफिसमध्ये. सर आज तेच मरीन लाईनचं ऑफिस मला तशा 4 ते 5 ऑडी इझिली घेऊन देतंय. इझिली. हां. बरोबर. सो मी माझी मानसिकता चेंज केली. त्याच्यासाठी माझा सर्कल जो होता तो मला चेंज करावा लागला. मी माझे मारवाडी मित्र बनवलेत, गुजराती मित्र बनवलेत आणि त्यांच्याकडून मग ते गोष्टी शिकायला लागलो. बरोबर. तर मग आता हेच की जर पॅकेज मिळत असेल तर मग डिग्री, स्किल, नेटवर्क काय-काय असलं पाहिजे? कसं-कसं करायला पाहिजे? सो जर आता तुम्हाला चांगलं पॅकेज मिळवायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची स्किल मी जे कायम बोलत आलोय ते म्हणजे काय? तुमच्याकडे प्रॉपर कम्युनिकेशन आणि सेलिंग स्किल पाहिजे. हं. जर तुम्ही स्वतःला विकू शकत नसाल, तर तुम्हाला नाही भेटणार तो जॉब. सेकंडरी इम्पोर्टंट थिंग एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमच्यामध्ये स्किल आतमध्ये असायला हवं. फॉर एक्झाम्पल 1 कोटीचं पॅकेज भेटू शकत नाही. नाशिकमध्ये ज्यावेळेस आम्ही कॉलेजला एज्युकेशन घेत होतो, त्यावेळेस आमच्याच एका मित्राला 50,00,000चं पॅकेज त्यावेळेस तो सेकंड इयर इंजिनिअरिंगला असताना भेटलं होतं. बापरे! आणि तेही Google सारख्या, Microsoft सारख्या कंपन्यांमध्ये. का भेटलं होतं? कारण त्याने त्या ठिकाणी एक बग सॉल्व्ह केला होता. हं. सो सिंपल आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल सोबत येताय, काहीतरी वेगळ्या गोष्टी घेऊन येताय, तर हं. डेफिनिटली आणि अगेन एक बिझनेसमॅन तुम्हाला 1 कोटीचं पॅकेज कधी देईल? ज्यावेळेस तुम्ही त्याला 10 कोटीचा बिझनेस मिळवून द्याल. व्हॅल्यू दिली तर पैसा आहे. एक्झॅक्टली. सो तुम्ही ती व्हॅल्यू ॲड करा. अगेन देअर इस वन रेशो. व्हॅल्यू तुमच्या प्राइसपेक्षा जर व्हॅल्यू जास्त असेल, तर तुम्हाला ते पॅकेज पॅकेज भेटेल. मिळणार आहे. बरोबर. सो आधी स्वतःला बिल्डअप करा. आणि अगेन सर, तुम्हालाच 1-2 कोटी पॅकेज भेटणार आहे. सर तुमचा डोळा काढून देता का मला? सर देतो ना, 50,00,000 देतो ना. नाही. सर किडनी काढून द्या ना. सर एक हात कट करता का? तुम्हाला 2 कोटी देतो. जर तुमचं तुमच्या बॉडीवरती इतकं प्रेम आहे, जर तुम्ही कितीतरी कोटी रुपयाची बॉडी घेऊन फिरताय, तर तुम्हाला पॅकेज का भेटणार नाही? बरोबर. विषय असा आहे, की आपल्याला ते मोठे स्वप्न बघायला हं. आणि त्या स्वप्नांपर्यंत पोहोचवायला गाईड करणारा व्यक्ती भेटत नाहीये. आता आपण एम-बी-ए बद्दल जाऊ, की एम-बी-ए म्हटलं की खूप खर्चिक पण आहे. बरोबर? तर मग त्यावेळेस कसं केलं पाहिजे आणि तुमची डिग्री कशी हेल्प करते याच्यामध्ये? सो बेसिकली ज्या विद्यार्थ्यांना खरंच स्वतःचं काहीतरी करियर करायचं आहे ना, हं. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही एन-जी-ओज सोबत टाय केलेलं आहे. काही सी-एस-आर फंड्स आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि हं. त्याचसोबत आम्ही विद्यार्थ्यांना एक आमची स्कॉलरशिप टेस्ट घेतोय. वाय-डी बाबा स्कॉलरशिप टेस्ट. इट्स जस्ट लाइक अ सी-ई-टी एक्झाम. बरं. तुम्हाला बाहेरची कोणतीही सी देऊ नका. महाराष्ट्र सी देऊ नका. तुम्ही कोणतीही सी देऊ नका. पण तुम्ही वाय-डी बाबा स्कॉलरशिप टेस्ट एक्झाम द्या आणि ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला आम्ही स्कॉलरशिपमध्ये अगदी ₹1 फीज न घेता बी-बी-ए, एम-बी-एमध्ये ॲडमिशन देऊ. आमचा मोटो पैसा कमवणं हा नाहीये. आमचा मोटो फक्त एकच आहे, या भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवायचंय. या भारताला पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या जागतिक राजधानी बनवायचंय. हं. मग समजा आता एका व्यक्तीने एम-बी-ए घेतलेलं आहे ऑलरेडी. तो बरोबर? फर्स्ट इयरला आहे. नंतर तुमचं त्याला कळालं. तर मग तो कसं मग जॉइन होऊ शकतो? एक्झॅक्टली सर. आता मला सांगायला आवडेल, की माझे काही विद्यार्थी म्हणता येईल त्यांना. काही डॉक्टर्स लोकं माझे विद्यार्थी आहेत. मी आधीही पॉडकास्टमध्ये त्यांची नावं हं, घेतलेत. हं. सो हे तर माझ्यापेक्षाही 15-15, 20-20 वर्षांनी मोठे आहेत. मग हे माझे कसे विद्यार्थी झालेत? तर आमच्याकडे द अल्फा कोड नावाचा प्रोग्राम आहे, बरं. जो 6 महिन्याचा प्रोग्राम आहे. हं. तर 6 महिन्यामध्ये सुद्धा तुमचा एक्झिस्टिंग बिझनेसला ग्रो करण्यासाठी आम्ही गाईड करतो. हं. अगेन वी हॅव आवर वन पी-जी प्रोग्राम. तुम्ही ऑलरेडी एम-बी-ए केलंय. आमच्याकडे येऊन तुम्ही तो पी-जी प्रोग्राम करा 1 इयरचा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सक्सेसफुल स्टार्टअप बिल्ड करू शकता किंवा नोकरीपर्यंत पोहोचू शकता. सो जरी तुम्ही बाहेरून बी-बी-ए केलेलं आहे, बाहेरून एम-बी-ए केलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी केलेलं आहे, तरी पण तुम्ही आमच्याशी जॉइन होऊ शकता. बरोबर. म्हणजे फी तुमची थोडक्यात बऱ्यापैकी म्हणजे कमी होऊ शकते. नाही, स्कॉलरशिप आमच्याकडे आमच्याकडे असं आहे, जर तुम्ही गरजू असाल ना,
तर आम्हाला हां, हां. फीस पण नकोय. फक्त तुम्ही आमची स्कॉलरशिप टेस्ट पास करा. पास करा. हं. तुम्ही आमचे इंटरव्ह्यूज क्रॅक करा. बरोबर. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. माझ्याकडे एक हं. वैष्णवी नावाची विद्यार्थिनी आहे. हं. आता ती वैष्णवी विद्यार्थिनी गरीब घरातली विद्यार्थिनी होती. एक कृषी प्रदर्शनामध्ये अ, त्या ठिकाणी मी माझ्या ऑर्गनायझेशनचा स्टॉल लावलेला होता आणि त्या ठिकाणी त्या आल्यात ॲज अ विद्यार्थी म्हणून आणि ते माझ्याकडून माहिती घेत होत्या. ती विद्यार्थी बोलली, "सर, माझे पॅरेंट्स माझी आई शेतमजूर म्हणून काम करते. हं. वडील एक साधा छोटासा जॉब करतात. सर, 10,000 ते 15,000 रुपये सुद्धा त्यांची सॅलरी नाहीये. हं. मग अशा वेळेस मी माझं करियर कसं करणार? बरोबर. तुम्ही मला काय गाईड करणार?" मी म्हटलं, "बाळा, फ्रीमध्ये तर मी शिकू शकत नाही. बरोबर. परंतु मी तुला एक नॉमिनल फीस सांगतो." सर, मी काय केलं माहिती तिने जी हं. फीस दिली ना, त्या फीसमध्येच एक लॅपटॉप घेतला, तो तिला गिफ्ट केला. आणि तिला म्हटलं, "हा तुझा लॅपटॉप नाही, हा कंपनीचा लॅपटॉप आहे." आज हं. सर 2 वर्ष झाले. त्या विद्यार्थिनीला ₹2,000 स्टायपेंड चालू केलं होतं. हं. लास्ट मंथमध्ये तिचं आम्ही प्रमोशन केलं आमच्या कंपनीमध्ये ॲज अ चीफ मार्केटिंग ऑफिसर. का बापरे! केलं माहिती कारण तिला बंगलोरच्या एका कंपनीने, एक बंगलोरची कंपनी आहे, त्यांनी हं. WhatsAppमध्ये हं. अकाउंटिंगचं चॅटबॉट तयार केलंय. त्या कंपनीमध्ये तिला मार्केटिंग हेडची पोझिशन दिली. 15 लाख पर एनमचं पॅकेज दिलं सर त्या मुलीला. परंतु ती मुलगी आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, आमच्या ऑर्गनायझेशनचा चेहरा म्हणून सध्या इस्टॅब्लिश झाली आहे. तिला हं. संपूर्ण ऑर्गनायझेशनचं मार्केटिंग जमतंय. शी इज अवर परफॉर्मन्स ॲड एक्सपर्ट. ती विद्यार्थ्यांना त्या लेव्हलने शिकवते. सो अशी व्यक्ती जर आता आमच्या ऑर्गनायझेशनला सोडून गेली, तर आम्हाला नाही. खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. हं. सर, तिला ते पॅकेज आम्हाला ऑफर सेम करून द्यावी लागली आणि वरून तिला पोझिशन पण चांगली द्यावी लागली. सीएमओ. एक्झॅक्टली. पण मला अभिमान आहे सर त्या गोष्टीचा, की ते कोणत्या एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला हायर करण्यापेक्षा 2 वर्षापूर्वी माझा विद्यार्थी म्हणून जो जॉइन झाला होता, तो आज लाखोंचं पॅकेज घेतोय सर. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, की नेक्स्ट पॉडकास्ट तुम्ही त्यांचाही घ्यावा. नक्कीच, नक्कीच. लवकरच त्यांना पण भेटू आपण. येस. तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जे नाही का 1 लाख क्रॉस करतात सोशल मीडिया त्यांना काही गिफ्ट देण्याकरता बुलेट झालं, आयफोन झालं. हा काय प्रकार आहे आणि गिफ्ट द्यायचं मोटिव्हेशन काय आणि काय याच्यामागचं कारण आहे? सो सिंपल आहे सर. माझं एकच म्हणणं आहे, की प्रत्येक व्यक्ती ना काहीतरी ग्रीडसाठी काम करतो. 100% जसं की आपण एवढी धावपळ करतोय, मी एवढी धावपळ करतोय. माझं एक स्वप्न आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बिल्डअप करणं, तसं माझं मी एक ध्येयच घेतलंय, की या भारताला विश्वगुरू बनवायचं, या भारताला एक आर्थिकदृष्ट्या जागतिक राजधानी बनवायचं. कमीत कमी 25 लाखापेक्षा जास्त एंटरप्रेन्योर सीईओज घडवायचं, ही माझी भूक आहे. त्याच पद्धतीने हे जे विद्यार्थी आहेत, यांची भूक मी ओळखली आहे. प्रत्येक माझा जो विद्यार्थी तो ग्रामीण भागातला आहे. प्रत्येकाला ही iPhone वापरण्याची इच्छा आहे. पण त्यांची चूक काय आहे सर? ते काय अंबानीच्या पोटी जन्माला नाही आलेत. ते बरोबर काय आहे. अदानीच्या पोटी जन्माला नाही आलेत. 100% म्हणून त्यांनी त्यांचे स्वप्न मारायचे का? नाही. म्हणून मी काय करतो ना, "राजा, तू कॉलेजमध्ये 9.5 सीजीपीए आला तर मी तुला सायकल घेऊन देईल, तुला गाडी घेऊन देईल." नाही. तुझं जर स्टार्टअप सक्सेसफुल झालं, जर तुझं तर पहिले 10 लाखाचा बिझनेस जर तुझा झाला, तर तुला माझ्याकडून iPhone 17 Pro. जर तुझे 1 लाख फॉलोवर कंप्लीट झाले, तर तुला माझ्याकडून 3.5 ते 4 लाखाची क्लासिक बुलेट फ्री गिफ्टमध्ये. जर स्वतःचे 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट करतोय, तुझा बिझनेस तू 50 लाखाच्या वरती नेतोय, बॉस मी तुला जाऊन स्वतः शोरूममध्ये नेऊन एक स्वतःची तुझी कार तुला गिफ्ट करतो. सर, त्या विद्यार्थ्यांसाठी ते स्वप्न आहेत आणि ते स्वप्न आपण पूर्ण केले, तर त्यांना मोटिव्हेशन भेटेल. बरोबर. आणि सर मला एवढं कळतंय सर, पैसा माणूस किती कमवेलो, परंतु त्या विद्यार्थ्याला जर मी त्याच्या पायावरती उभं केलं ना, त्याच्यासारखं पुण्य मला कुठेच भेटणार नाहीये. बरोबर. मी मंदिरात देव शोधण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यामध्ये, त्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये माझा देव शोधतोय. बरोबर. वाह! तर सर मग तुम्ही एवढे ऑफर देता. म्हणजे ऑफर देता म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांना जर काही लालूच दाखवून थोडंसं त्यांच्यावर काम करून घेता, ही गोष्ट खरी आहे. पण मग याच्यामागे बिझनेसमध्ये तुमचं काम कसं करतं? वाडी बाबा कसं म्हणजे प्रॉफिटेबल आहे? आहे का? Exactly. Sir, we are totally profitable because we have already registered our 3 प्रायव्हेट लिमिटेड ऑर्गनायझेशन. बरं. सो आपल्या स्वतःच्याच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज रजिस्टर आहेत. सो या कंपनीजसाठी जे प्रोजेक्ट्स येतात, त्या प्रोजेक्टसाठी लागणारा जो मॅनपॉवर आहे, तो या विद्यार्थ्यांद्वारे आपल्याला युटिलाइज करता येतो. ओके. सेकंडरी इम्पोर्टंट थिंग, ज्यावेळेस विद्यार्थ्याला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तो ज्यावेळेस विद्यार्थी जो बिझनेस स्टार्ट करतो, त्याला ज्यावेळेस मी फंडिंग प्रोव्हाईड करतो, हं. तो ॲज पर मार्केट रेट जर मी त्या ठिकाणी ₹10 लाख फंडिंग लावतोय, तर त्याच्या 100% स्टेकमध्ये बरोबर आहे. 10%, 20% माझेही असतात आणि ज्या पद्धतीने ते स्टार्टअप ग्रो होतंय, तर त्या पद्धतीने मीही अर्निंग करतोय. सो सर, ज्यावेळेस हे विश्व जागतिक गुरु बनेल किंवा जे ह्या विश्वामध्ये भारत ज्यावेळेस जागतिक गुरु बनेल, त्यावेळेस मलाही एक ॲज अ बिझनेसमॅन म्हणून ग्रो करण्याची संधी आहे. इन्व्हेस्टर.
येस, ॲज अ इन्व्हेस्टर मी ॲज अ एंजल इन्व्हेस्टर त्यांच्याकडे काम करतोय. आणि सर माझं आहे ना एक सिंपल फंड आहे. मी पण भरपूर सारे बुक्स वाचतो आणि त्याच्यामध्ये एक रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेलं पुस्तक त्यांचं सेकंड पार्ट कॅश फ्लो क्वाड्रंट बरं. त्याच्यामध्ये खूप भारी कन्सेप्ट आहे. एम्प्लॉई, एम्प्लॉई टू सेल्फ एम्प्लॉई टू बिझनेसमॅन आणि बिझनेसमॅन टू इन्व्हेस्टर. तर सर आजपर्यंत जेव्हापर्यंत मी नोकरी करत होतो तेव्हापर्यंत मी सॅलराईड पर्सन होतो. नंतर मी स्वतः एकटाच बिझनेस रन करत होतो त्यावेळेस मी सेल्फ एम्प्लॉईड होतो. आता माझ्याकडे जी टीम आहे त्या टीमकडून मी बिझनेस करून घेतो म्हणून मी बिझनेसमॅन आहे. परंतु आता माझी वेळ आली इन्व्हेस्टर बनण्याची. आणि सर मी वॉरेन बफे, राधाकृष्ण दमानी अशा लोकांमुळे खूप जास्त मोटिवेट झालेलो आहे. सो नाऊ इट्स चान्स टू मी टू बिल्ड ॲज अन इन्व्हेस्टर. सो मी इन्व्हेस्टर म्हणून त्यांच्या बिझनेसवरती स्वतः पैसा लावणार आहे. आणि सर ज्यावेळेस ती बिझनेस ग्रो करताय, त्या बिझनेस ग्रो करत असताना माझेही 10% ग्रो होत आहे. बरोबर. आणि सर माझं एकच टार्गेट आहे. 2035 मध्ये माझ्या विद्यार्थ्यांच्या कमीत कमी 100+ IPO लिस्टेड झालेले पाहिजेत. बापरे! आणि जर हे 100+ IPO लिस्टेड झाले ना, तर बॉस तुमचं काम झालंय. नाही माझं म्हणण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांचं आणि सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये किती नोकऱ्या जनरेट होतील, हं. माझा त्याच्यावरती फोकस आहे. बरोबर. नाही पण ॲट द एंड लोकांना पण कळलं पाहिजे, की तुम्ही एवढी मदत का करता? हे बघा, तसं एक्झॅक्टली. नसतं. बरोबर. लोकांना काय पडतं, की का कोण कोणाला मदत करेल? बरोबर. थोडा स्वार्थ सरांचा पण आहे, की सर पण तिथे ग्रो करणारच आहे. असं काही नाही, की एक्झॅक्टली. याच्यामध्ये असं नाही, की आता सर आले म्हटल्यानंतर सरांचा फायदा माझा पण फायदा असू शकत. बरोबर. दोघं फायदा बघितल्याशिवाय प्रॅक्टिकली अभी ये मुझे जगात पकड़ रहे, अभी ये हां. मुझे पकड़ रहे, अभी जगात पॉडकास्ट बंद करना पडेगा, निकलना पडेगा. ओके. नाही, जस्ट नाही, किडिंग, जस्ट म्हणजे किडिंग. चाललंय पण नाही, बट सिरियसली आहे गोष्ट. येस, इट्स राइट. म्हणजे बरोबर आहे. कसं आहे की कारण तुम्ही म्हणता कोणाला नाही का, की मी स्टार्टअपला फंडिंग करतो. ते काय म्हणतील तुमचा काय फायदा? एक्झॅक्टली. प्रॅक्टिकली आहे याचा फायदा, तो येस, नाही तो आहे. माझा फायदा आहे. कारण हं. मी बोललोय की मला आता इन्व्हेस्टर बनण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि अगेन माझं स्वतःचं एक स्वप्न होतं, मी जे लिहिलं होतं वयाच्या हां. 20व्या वर्षी, की हां. मला वयाच्या 28व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायची. सो 28चं 30-35 तर होईल. नाही, मला ह्याच वर्षी खरंच आता ज्यावेळेस माझे विद्यार्थी स्वतःची बिझनेस स्टार्ट करतील आणि हं. मला माहिती आहे सर माझ्या जी आता बॅच आहे ती 200 विद्यार्थ्यांची बॅच आहे. हं. ऑलरेडी आमचे 87 ॲडमिशन फुल झालेले आहेत. म्हणजे बापरे! 87 ॲडमिशन डन आहेत. फक्त आता झाले. 113 ॲडमिशन राहिलेत आमच्या या BBA MBAसाठी. सो या 113 किंवा हे जे 200 ॲडमिशन आहेत टोटल, हं. आपण बघूया 100च ॲडमिशन झाले. हं. 13च ॲडमिशन झाले इथून पुढे. तर ह्या ज्या 100 ॲडमिशन आहेत ना, या 100 ॲडमिशन मधून फक्त 2 जरी स्टार्टअप हिट झाले ना, बस. तरी पण या सगळ्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्याही फिक्स होत आहे बरोबर. आणि आमची अर्निंगही सॉर्टेड होते आणि मी केलेली इन्व्हेस्टमेंटही वसूल होते. वाह! तर मग तर तुम्ही सक्सेस स्टोरी सांगू शकाल की एखादी जी म्हणजे चांगलं पॅकेज घेतलं वगैरे असं काही? सो आता एक सक्सेस स्टोरी जसं मी तुम्हाला वैष्णवीची सांगितली. हां, हां. तिलाही 15 लाखाचं पॅकेजचं ऑफर येऊन गेली. सो अगेन कंपनी बेस बंगलोर होती. तर बंगलोर बेस असल्यामुळे तिलाही जास्त खर्च होता. सो आम्ही हं. निगोशिएट केली, काउंटर ऑफर दिली. हं. बट शी इज अल्सो अर्निंग इन लाख रुपीज. बरोबर. आम्ही तिला इन्सेंटिव्ह बेसवरती केलंय. त्यानंतर आणखीन काही सक्सेस स्टोरीज आहेत. जसं की आमचे निलेश गव्हाणे म्हणून आमचे एक मेंटीज आहेत. हं. म्हणजे त्यांचं मी मेंटर म्हणून काम केलेलं. तर त्यांचा जर बिझनेस बघाल तर जो बिझनेस डेली त्यांचा कॅश फ्लो 3 ते 4,000 होता. आज त्यांचा डेलीचा कॅश फ्लो 40 ते 50,000 वरती जाऊन हं, पोहोचलाय. हं. वन ऑफ आवर अनदर स्टुडंट दीपकचा जर आज कॅश फ्लो बघितला दिवसाचा, तो जवळपास 20,000 वरती जाऊन पोहोचलाय विथिन 1 इयर. आणि ते हे सगळेचे सगळे माझे 6 मंथ अल्फा कोडचे स्टुडंट्स आहेत. हं. अगेन आमच्या MBA आणि BBAचे जे विद्यार्थी आहेत, आमची हे फर्स्ट इयर आहे. त्यामुळे आता आमचे MBA, BBAचे विद्यार्थी नाहीयेत, पण आमच्या PGचे विद्यार्थी आहेत. हं. आमचे अल्फा कोडचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पॉडकास्टही आता तुमच्यासोबत आम्ही शेड्यूल करण्याची लवकरच. रिक्वेस्ट करतोय. नक्कीच, नक्कीच. सो आमचा एक मनोज नावाचा विद्यार्थी आहे. त्याचा ड्रॉप शिपिंगचा बिझनेस मॉडेल खूप हं. सक्सेसफुल झालाय. पण आता आम्ही हं. त्याला फेल करायच्या विचारात आहे. म्हणजे आम्ही वैभवला तसं स्टार्टअप उभं करायला लावतोय. त्यालाच बापरे! कॉम्पिटिशन. सो आदित्य आहे, त्याचेही पॉडकास्ट चांगले सक्सेसफुल व्हायला लागलेत. हं. सो असे आमचे भरपूर सारे विद्यार्थी आहेत. वन ऑफ आवर स्टुडंट फ्रॉम सातारा वाई, स्नेहल नाव आहे तिचं. तीही आता चांगलं कंटेंट क्रिएशन करायला सुरुवात केलंय तिने. सो असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत. वन ऑफ आवर स्टुडंट मला एक सक्सेस स्टोरी सांगायला आवडेल. रेहान शेख नावाचा आमचा विद्यार्थी. बरं. सर त्याने स्वतःचं काली लिनक्सचा स्वतःचा प्लॅटफॉर्म बिल्डअप केलाय बापरे! विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बेस आणि तो आमच्या YD बाबाच्या वेबसाईटवरती आम्ही लॉन्च करतोय. म्हणजे तुम्हाला जर इथिकल हॅकिंग शिकायची आहे, जर तुम्हाला सायबर सिक्युरिटी शिकायची आहे, काहीच करू नका. तुम्हाला लॅपटॉप सुद्धा घ्यायची गरज नाही. मोबाईलमध्ये जा, डेस्कटॉप मोड ऑन करा, आमचं ते प्लॅटफॉर्म ओपन करा, तुम्ही कोडिंग करू शकता आणि तुम्ही सायबर सिक्युरिटी शिकू शकता. म्हणजे हे सगळं जे घडतंय ना सर, रेहानचं वय आज 19 वर्ष आहे सर. बापरे! 19व्या वर्षी तो स्वतःच एक ऑपरेटिंग सिस्टम तयार करतोय सर. हं. काय पाहिजे सर?
म्हणजे आणि अगेन सर रेहानची स्टोरी अशी आहे सर. हं. सर त्या बिचाऱ्याला दिवसातून 2-2, 3-3 वेळेस इन्शुलिन घ्यावं लागतंय. लहानपणापासून त्याला डायबिटीज आहे. बापरे! म्हणजे मला त्याच्यावरती कधी-कधी इतकी कीव येते. म्हणजे एवढा हुशार विद्यार्थी आहे. स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम उभी केली आहे. मला प्राउड आहे त्याच्यासारखा विद्यार्थी मला भेटला. भगवंताने मला संधी दिली आहे त्याच्यासारखा विद्यार्थी देऊन. हं. सो दॅट इज आवर सक्सेस स्टोरी सर. म्हणजे वेबसाईटमध्ये तो Kali Linux म्हणजे वेबसाईट बेस्ड Kali Linux आहे थोडक्यात. त्याने ऑपरेटिंग सिस्टम तयार तयार केली केली, आहे पण ती आणि त्यांनी वेबसाईट बेस्ड वेबसाईटवरती ती लॉन्च केली लॉन्च आहे. केली. हं. म्हणजे अगेन त्याच्यासाठी त्यांनी किती भयंकर त्यांनी मेहनत घेतली आहे ना, बापरे! दॅट वॉज ऑन नेक्स्ट लेव्हल बॉस. Kali Linuxच ही मोठी वेगळी गोष्ट आहे. एक्झॅक्टली. नॉर्मल Linux, नॉर्मल Windowsपेक्षा ही खूप मोठी गोष्ट आहे, वेगळी अँड गोष्ट आहे. ही इज युजिंग डार्क वेब ऑल्सो. कारण टेक क्रिएटर्सला किंवा टेकवाल्यांना कळेल की Kali Linux किंवा डार्क वेब ही किती मोठी गोष्ट आहे. हां. आणि नेक्स्ट लेव्हल आहे आणि अगेन हे सगळे आमचे स्टुडंट आहेत. आमच्या सायबर सिक्युरिटीचा जो आमचा पीजीचा प्रोग्राम आहे, त्याचा तो विद्यार्थी आहे. वाह! म्हणजे अगेन वी आर प्रोव्हायडिंग डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, एआय. अगेन फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी, मेडिकल कोडिंगसाठी तर आम्ही इंडियातले टॉप 3 एज्युकेटरमधले आहोत. सो आजपर्यंत आम्ही जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये 4,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आमचे कोर्सेस सेल केलेले आहेत. म्हणजे हे तुम्ही आपल्याकडे येऊन गेले त्याच्यानंतरची गोष्ट आहे सगळी? येस. आपण ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस माझे फॉलोअर्स काय 30-35 हजार होते. 30-35,000. हां. त्यानंतर 50,000 झाल्यानंतर आम्ही दिवाळीला आमच्या ज्या मार्केटिंग हेड आहेत थोडक्यात वैष्णवी मॅम, त्या बोलल्या, की "सर आपण एक मेडिकल कोडिंगची व्हिडिओ व्हायरल केली आहे. आपण एक मेडिकल कोडिंगचा एक रील बनवूयात, की आम्ही कोर्स लॉन्च केलाय." आणि आम्ही बोललो त्या रीलमध्ये, की आम्ही ₹2,000 मध्ये मेडिकल कोडिंगचा आम्ही कोर्स लॉन्च केलाय. आणि ज्यावेळेस आम्ही हे बोललो ना, हं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमचे जवळपास 7 ते 8 प्रोग्राम विकले गेले. माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी दिवसाला 15,000 ते 20,000 रुपये कमवले होते. बाप! आणि त्याच्यानंतर मग माझा माइंड हिट झाला. आणि अगेन सर आमची टीम पण अशी आहे ना, अजित सर झाले, पल्लवी मॅम झाल्या. हे जे आमचे टीम मेंबर्स आहेत ना, दे आर डेडिकेटेड. सर करंटली वी आर क्रिएटिंग अ सीआरएम व्हिच इज कॉम्पिटिंग Zoho, व्हिच इज कॉम्पिटिंग Neodo, हं. व्हिच इज कॉम्पिटिंग द बिगेस्ट सीआरएम सॉफ्टवेअर्स. आम्ही एआय बेस्ड टेलिकॉलिंग सिस्टम करतोय. म्हणजे ज्यामध्ये संपूर्ण डेटा दिलेला असेल. "हां, नमस्कार. मी स्पेशल कॉर्नरमधून बोलतोय. हं. तुम्ही पॉडकास्ट घेण्यासाठी इच्छुक आहात का?" समोरचा व्यक्ती बोलला नाही, तर त्याला काय उत्तर द्यायचं हे आमचा एआय बॉटला आम्ही AI शिकवलेलं आहे. बॉट. आणि अगेन धिस कॉल हॅपनिंग इन मराठी लँग्वेज. वाह! यावरती आम्ही काम करतोय. अगेन आता आमचं एक नवीन स्टार्टअप आम्ही लॉन्च करतोय. हं. अगेन तेही आमचा एक विद्यार्थीच लॉन्च करतोय. अं, अ, त्या स्टार्टअपमध्ये आम्ही ई साइन बेस्ड समजा एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉयी जॉइन होतोय. बरं. तर ते एम्प्लॉयी जॉइन झाल्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी, त्याचं ॲग्रीमेंट करण्यासाठी आपल्याला ₹500 चा स्टॅम्प पेपर, ₹100 चा बरोबर. स्टॅम्प पेपर, एम-एस-एम-ई जे स्मॉल स्केल बिझनेस आहेत, स्मॉल स्केल बिझनेस आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला वापरावं लागतं. बरोबर. परंतु आम्ही काय करतोय, की आम्ही असं एक सिस्टम बनवतोय, की त्यावरती फक्त तुम्ही जावा, तुमचे जॉब रोल टाका, तुमच्या कंपनीचं नाव टाका, एम्प्लॉयीचं नाव टाका. थोड्या वेळाने सगळ्या टर्म्स एंड कंडिशन रेडी होतील. आधार बेस OTPवरती साइन अप करून डायरेक्टली तुमची ॲग्रीमेंट रेडी होऊन येईल. आणि बापरे! त्याच्या बेसिसवरती जर त्या व्यक्तीने जर इन फ्युचर तुमच्या कंपनीमधनं डेटा चोरी केला, काही फ्रॉड केला, तो अचानक सोडून गेला किंवा कंपनीने तुम्हाला धोका दिला, तर तुम्ही कंपनीवरती केस करू शकता. हं. कंपनी तुमच्यावरती केस करू शकता. आणि अगेन मला प्राउडली सांगायला वाटतंय, हे स्टार्टअप आमच्या जान्हवी नावाच्या विद्यार्थिनीचं आहे. त्या जान्हवीची ही आयडिया आहे आणि ती स्वतः हे बिल्डअप करते. बापरे! आणि सर अगेन खतरनाक या आहे. सगळ्या स्टार्टअपसाठी ॲज अ इन्व्हेस्टर मीच काम करतोय. 10% सगळीकडे माझे फिक्सच आहेत. तर मग तुमची एन-जी-ओ पण आहे थोडंसं ते पण सांगा थोडंसं मला? हां. सो आय हॅव माय एन-जी-ओ व्हिच इज नेम ॲज यशेंद्र फाउंडेशन. सो या यशेंद्र फाउंडेशनच्या अंतर्गत आमच्या राजस्थान बाडमेरमध्ये गुडामिलानी सारख्या एरियामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 पर्यंत गायांचा गोठा आहे. वाह! तर गोसेवा मला करायला आवडते हं. आणि म्हणून आम्ही तिकडे हे केलेलं आहे. त्यानंतर आमचे जवळपास 15 ते 17 कबूतरखाना आहेत. बरं. म्हणजे कबुतरांना राहण्यासाठीची बिल्डिंग आणि त्यांना तिथे धान्य वगैरे देणं याच्यासाठी आम्ही काम आता करतो. बाहेर कंट्रीज चालू आहे की एक्झॅक्टली. हां. आणि बाडमेरमध्येच आम्ही आता सौंदा मातेचं मंदिर सुद्धा स्टार्ट केलंय बांधकामाचं. त्याचसोबत सौंदा माता म्हणजे जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी माता आहे. हं, हं. त्यांचंच तिकडचं ते स्वरूप आहे. त्याला बरं. आपण ओके. सौंदा माता म्हणतो. बरं. आणि ते मंदिर डुप्लिकेट रिप्लिका आहे वणीचं. बरं. हो. आणि खाटू श्यामच्या जे आता भरपूर जण महाराष्ट्रामध्ये फेमस झालंय. फेमस तर झालं. त्यांच्या रिलेटेड पण आम्ही एक मंदिर आता स्टार्ट करतोय. त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावरती काम करतोय. प्लस शिर्डीमध्ये आम्ही एक छोटी गोशाळा ओपन करतोय. प्लस त्या गोशाळेमधनं आता आमचा मेन मोटो आहे, की आमचे काही विद्यार्थी जे एन-जी-ओच्या रिलेटेड त्यांचा विचार आहे.
तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना तिथे पाठवतोय आणि त्यांच्या शेणापासून धूप कसं बनवता येईल, त्यांच्या शेणापासून अगरबत्ती कशी बनवता येईल, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स बिल्डअप करून त्याच्यातनं आपल्याला कसा एक रेव्हेन्यू जनरेट करून आणखीन गायांचं प्रमाण वाढून आणखीन गोसेवा करता येईल, याच्यावरती आम्ही फोकस करतोय. वा. जर कोणत्याही मुलाला तुमच्या वाईडी बाबा बिझनेस स्कूलमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल, MBA, BBA कशा करता पण? तर मग काय त्याची काय प्रोसेस आहे? तुमच्या कॉन्टॅक्ट कसा करायचा किंवा काय स्कॉलरशिप काय सगळं सांगा? पहिली गोष्ट तुम्ही ही समजून घ्या, की वाय-डी बाबा बिझनेस स्कूलमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला जॉइन व्हायचं असेल, तर कोणत्याही शिक्षणाची पात्रतेची गरज नाहीये. हं. ना त्याला सी देणं कंपल्सरी आहे, ना काही आहे. माझी इच्छा काय ना, जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही नक्की या. बाकी तुमचं जे डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे, ती माझी ॲडमिनची टीम सांभाळून घेईल. हं. आणि राहिला विषय अ, म माझ्याकडे जॉइन कसं व्हायचं किंवा ॲडमिशन कसं घ्यायचं, तर हं. सिंपल आहे. ydbaba.com, ydbaba.in हे आपलं वेबसाईट आहे. हं. त्यावरती आपण व्हिजिट करू शकता किंवा माझा एक ऑफिशियल नंबर आहे. हं. अगदी Googleला जरी विचारलं, ChatGPTला जरी विचारलं तरी सांगतो. तो म्हणजे 7774959823 याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण माझा ॲड्रेसही देतो, हं. जो की आमचा शिर्डीमध्ये जर तुम्ही सर्च केलं वाय-डी बाबा, तर तुम्हाला तिथेही ऑफिस सापडेल. हं. मरीन लाईनला मुंबईमध्ये सुद्धा आपलं ऑफिस आहे, निअर मेट्रो मूव्ही थिएटर. हं. सो या दोन्ही ठिकाणी तुम्ही कधीही व्हिजिट करू शकता आणि ॲडमिशनबद्दल तुम्ही भेटू शकता माझ्या टीमला, बरोबर. मला. आणि मी तुम्हाला फक्त एकच सांगेल, की बॉस जर तुम्हाला काहीतरी करायचंय, तुमच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचंय आणि काहीतरी जर तुमच्यामध्ये तो हुनर आहे आणि काहीतरी जगावेगळं जर करायचं असेल, तर डेफिनेटली मला येऊन भेटा. आणि अगेन करियर काउन्सिलिंगसाठी किंवा आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या करियर गाईडन्ससाठी भलेही तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन नाही घेतलं तरी चालेल. हं. पण योग्य मार्गदर्शनासाठी यशोदीप शेटे सर कधीही करियर काउन्सिलिंगची फीस घेत नाही. हं. आम्ही ते फ्री ऑफ कॉस्टच विद्यार्थ्यांना प्रोव्हाईड करतो. सरांचा कॉन्टॅक्ट आपण खाली ॲड करू. तुम्ही नक्की. कॉन्टॅक्ट करू शकता सगळेच. काही अडचण आली म्हणजे करियर जॉब काही अडचण सरांना फोन करा तुम्ही. नक्की, नक्की. ओके. सो थँक सो मच सर तुम्ही आलात. इतकी सगळ्या माहिती दिलीत. वाईडी बिझनेस स्कूल मॉडेल तर खूप चांगलं आहे. डेफिनेटली हे नक्की वर्कआउट होईल हां, आणि हां. खूप जास्त सक्सेसफुल होईल. आणि मी आपल्या पॉडकास्टद्वारे नक्की सांगतो, की हं. हे इंडियातलं अपकमिंग युनिकॉर्न असेल बरोबर. आणि इंडियामध्ये याद्वारे जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट आणि अं, एक आर्थिक साक्षरता हं, हं. डेव्हलपमेंटचं काम आपण करू. आणि हं. आणखीन एक गोष्ट मला सांगायचं विसरलो, की आमच्या वाय-डी बाबा बिझनेस स्कूलमध्ये ज्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जातोय, हं. त्या बिझनेस स्कूलमध्ये ज्या कोणत्या विद्यार्थिनी आहेत महाराष्ट्रामधल्या, हं. ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही त्यांना शिवकन्या म्हणतो, त्या हं. सर्व शिवकन्यांना आमच्या सगळ्या प्रोग्रामवरती हं. 75% to 90% पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट आम्ही एज्युकेशन देतोय. फक्त आम्ही त्यांचे ऑपरेशनल फीस घेतोय, जी फक्त आम्हाला ॲक्चुअल डॉक्युमेंटेशनची फीस लागते ती. हं. अदरवाईज आम्ही त्यांच्याकडून ₹1 घेत नाहीये. त्यामुळे माझी फक्त एकच इच्छा आहे, की जेवढ्या काही विद्यार्थिनी आहेत, ज्या काही वुमन्स आहेत, त्या फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्या पाहिजेत बरोबर. आणि एक फायनान्शियल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप झाली पाहिजे. सो त्यामुळे माझी विद्यार्थिनींना खास करून विनंती आहे, की हं. तुम्ही प्लीज कनेक्ट करा. आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला सुद्धा विनंती आहे, कॉलेजच्या 3 वर्षाच्या, 5 वर्षाच्या डिग्रीमध्ये खरंच तुम्हाला 100% जॉब गॅरंटी भेटणार आहे का? नाही. आणि एवढी लाखोंची फीस भरण्यापेक्षा प्लीज जॉइन करा. आणि हो, ज्या विद्यार्थ्यांची खरंच परिस्थिती नाहीये फीस देण्याची, तुम्ही फीजही देऊ नका. फक्त एक स्वप्न घेऊन माझ्यासोबत जॉइन करा. तुम्हाला एज्युकेशन देणं, तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन देणं, तुम्हाला प्रॅक्टिकल एज्युकेशन देणं, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावरती सक्सेसफुली उभं करण्यासाठी हा वाय-डी बाबा पहिलाही उभा होता, आजही उभा आहे आणि शेवटपर्यंत उभा राहील आणि तो गेल्यानंतर त्याची टीमही 100% उभी राहील. वाह! म्हणजे तुमचं मॉडेल असं आहे ना, की कदाचित MBAमध्ये जे असायला पाहिजे खरंच, ते देतंय. एक्झॅक्टली. तर हां, बाकी बरोबर आहे ना. तुम्ही मला सांगा ना, जर बी आणि MBA कॉलेजेसनी हे एज्युकेशन दिलं असतं सर, हं. तर आज एवढी नोकऱ्यांना विद्यार्थ्यांना आज हिंडावं नसतं लागलं. बरोबर. म्हणजे MBA म्हणजे असं आहे अक्षरशः, की MBA केला, की पहिलं असं वाटायचं जॉब भेटेल. नाही सर, मी तुम्हाला दाखवतो 86 लाख विद्यार्थी MBA, BBA हे ट्रॅडिशनल एज्युकेशन घेऊन बाहेर पडताय आणि 50,000च्या आसपास नोकऱ्या भेटताय. आणि सर इंडियामध्ये आता अशी काहीच एज्युकेशन नाही. सिस्टम हं. झाली आहे ना, की प्रॅक्टिकल नसेल, स्किल नसेल, तर मुलांना नोकऱ्या टिकवता येत नाहीये. बरोबर. आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. थँक सो मच. थँक सो मच. आणि आमच्या थोडीशी आठवण भेट तुमच्याकरता. त्याच डेफिनेटली. आणि मी माझ्या टीमला विनंती करेल, प्लीज आपणही सरांना जे आपण एक गिफ्ट आणलंय. मागच्या वेळेस तर आमचं एक कस्टमर गिफ्ट तुमच्याकडे आहेच आहे. हो, राइट. तेच डबल देऊन उपयोग नाहीये. So आम्ही ओके. काहीतरी युनिक ओह, सुपर्ब. प्लीज. थँक यू सो मच. थँक सो मच. म्हणजे तुम्ही म्हणतायत, की हे माझे आयडॉल आहेत. पण मी जर म्हणेल, सगळ्यांचेच. हे छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या दुनियाचे आयडॉल आहेत. खरंय, खरंय. आणि थँक यू सो मच. कोणाचे आयडॉल एवढी नाहीये. छान अशी तुम्ही मला फ्रेम दिलीत.
थँक्यू सो मच. आणि आमच्यातर्फे एक तुम्हाला छोटंसं गिफ्ट आहे. अरे हे फर्स्ट टाइम आहे कोणतरी. अरे Fully येस good, प्लीज. fully good. आय विल रिक्वेस्ट यू प्लीज यावरती जे लिहिलेलं आहे तेही वाचा आणि एकदा खोलून दाखवा काय गिफ्ट दिलं ते. थँक्यू सो मच. प्रसाद महाजन, वायडी बाबा बिझनेस स्कूल. फ्रॉम वायडी बाबा बिझनेस. फ्रॉम वायडी बाबा बिझनेस स्कूल. येस. एकदा ओपन करावं अशी आमची इच्छा आहे. चिक्की न्यूट्रिशियस. ते आम्ही ज्या पद्धतीने व्यक्तीचं शरीर असतं त्या पद्धतीने आम्ही त्याला त्यानुसार आम्ही त्यांना गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतो. प्रोटीन बार आहे, गरज यायची आपल्याला. तरी पण ओपन करून बघा, त्याच्यात काहीतरी दुसरं पण असू शकतं. बर. कारण वायडी बाबा इज फुल ऑफ सरप्राइजेस. म्हणलं बॉक्स पॅक मध्ये वेगळं केलं. ओके. वेगळं. ओके. मला वाटलं खरंच चिक्की. नाही चिक्की नाहीये यामध्ये. अरे बापरे, याच्यात तर अजितदादा निघालेत. नाही सगळेच आहे. सगळे अजितदादा, अजितदादा पण आहे, फडणवीस साहेब नाही पण नाही आहेत, नाही, उद्धव साहेब ठाकरे पण पण आहे, आहेत. उद्धव साहेब पण आहे, राज साहेब पण आहे, ओके. एकनाथ शिंदे पण सगळेच आहे याच्यामध्ये. अरे आमचे राधाकृष्ण विखे साहेब नाहीत का? नाही नाही नाही. अरे थँक्यू सो मच. हे ना फर्स्ट गिफ्ट राहील आतापर्यंत. ओके. एक म्हणजे आपल्याला आलं होतं निलेश सरकडून, ओके. त्यांचं कस्टमाइज, आणि हे सेकंड वन. ओके. या ठिकाणी ठेवलं पाहिजे. इथं ते राहणार आहे आता इथं Exactly. कंटिन्यू. थँक्यू सो मच. आणि मस्त ज्यावेळेस आहे तुम्ही ना? पॉडकास्ट घ्याल त्यावेळेस तुम्हाला आमची आठवण येईल. 100% 100% 100%. थँक्यू सो मच. येस. भेटू परत सेकंड टाइम, सेकंड नक्की पॉडकास्ट घेऊ. नक्की. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची सोयी तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल, किंवा तुमचं कोणतं सदप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप करू शकता या खालच्या नंबरवर, किंवा मला मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया एक नवीन एपिसोड, एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड एंड बाय बाय.